आवाज येतो एकदा कन्फर्म करा. आवाज येत आहे का? ठीक आहे, चला स्टार्ट करूया. बघा, समजून सांगण्याचा मुद्दा काय हे बघून घ्या. सगळ्यात महत्वाचं की याच्याकडे जायच्या अगोदर काही गोष्टी मला तुम्हाला क्लिअर करून सांगायच्या. त्या कोणत्या समजून घ्या. बघा, काय होत आहे, जेव्हा आपण डेली टार्गेट जर समजा स्टार्ट केलेलं आहे, पण ते करायचं कसं महत्वाचं आहे. पहिल्यांदा मी सांगितलं होतं तुम्हाला की सिलेबस जो आहे तुमचा सिलेबस याचं तुम्ही कॅटेगरेशन करा. आता वारंवार का सांगतोय त्याचे कारण समजून घ्या आणि व्यवस्थित समजावून सांगतो आज तुम्हाला की हे काय नेमकं का करायचं, ह्याचं किती महत्व आहे. आता हे जर केलं नाही, सुरुवातीला हे जर केलं नाही तर लक्षात ठेवा दुसऱ्याचं यश बघायचं काम करायचं, आपल्याला काही यश मिळणार याची काही गॅरंटी नाही. त्याचं कारण समजून घ्या. बघा काय होतं माहिती का, समजा उदाहरणार्थ समजून घ्या, मी एखाद्या कुठल्या तरी विषयावर समजावून सांगतो जेणेकरून तुम्हाला कळेल. आता मी समजा इंग्रजीवर समजावून सांगतो. बघा, इंग्रजीवर समजावून सांगतो. समजा इंग्लिश आहे. आता इंग्लिशमध्ये माझ्याकडे सिलेबस आहे, बरोबर का. तुम्ही आपल्या ऍपमध्ये जाऊन सिलेबस बघू शकता. त्या सिलेबसमध्ये मला काही चॅप्टर्स दिसत आहेत. ठीक आहे, हा चॅप्टरची विभागणी व्यवस्थित पद्धतीने केली, लक्षात घ्या. ग्रामर वेगळी का टाकले, ओकेपचं वेगळी का टाकले, बरोबर आहे. मराठीला तसंच केलेलं आहे. ओकेपचा पार्ट वेगळा केलाय आणि चॅप्टरचा पार्ट वेगळा केलाय, ग्रामरचा पार्ट वेगळा केलाय. सगळं तुम्हाला सिरियल लावून दिले. आता समजून घ्या, कुठलंही बुक आणल्यावर लगेच जसं तसं बघा. समजा एखादं बुक आणलं, समजा आपण काय करतो, पहिल्या चॅप्टर पासून चालू करतो, पहिला दुसरा तिसरा चौथा असं चालू करतो आणि सर त्यात काय वेगळे असं वाटतं. पण नाही, असं तयारी नसते, लक्षात घ्या. तयारी कशी करायची, आता बघा चॅप्टर दिलेत ना, चॅप्टरला मी विभागणी केली पाहिजे. आता तुम्हाला सांगितलंय मी विभागणी करत असताना काय करायचं, पहिल्यांदा चॅप्टरची विभागणी करायची. नीट बघा, जेवढे काय चॅप्टर्स आहेत ना तुमची, जे चॅप्टरची विभागणी करायची. बघा आता नीट समजून घ्या, मला काय सांगायचंय तुम्हाला, तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. इझी, लक्षात घ्या, मीडियम, ठीक आहे, मीडियम आणि नंतर हार्ड. आता हे असं केलं, बरोबर आहे का नाही, हार्ड केलं. आता समजून घ्या, हे हार्ड म्हणजे तुमच्या मनस्थितीवर डिपेंड आहे. आता बघा, हे जे चॅप्टर्स आहेत ना तुम्हाला वाटतं बाबा की ते खूप प्रामाणिक राहून तुम्ही करायचं, ही गोष्ट समजून घ्या. खूप प्रामाणिक राहून, लक्षात घ्या, स्वतःची प्रामाणिक राहून ही गोष्ट करायची. समजा हार्ड जे चॅप्टर आहेत ना, हार्ड चॅप्टर आहेत ना, तो चॅप्टर काढायचा. उदाहरणार्थ बघा, आता समजून घ्या, सगळे चॅप्टरचं केलेलं आहे. आता चॅप्टर मध्ये बी आत जायचंय आपल्याला, लक्षात घ्या. आता वरून फक्त आपण ओव्हरऑल बघितलं की समजा ओव्हरऑल किंवा इंग्लिशचे एवढे चॅप्टर्स आहेत त्यात इझी, मिडियम, हार्ड असं कॅटेगरेशन केलेलं आहे, पण चॅप्टरच्या आतमध्ये गेलेलं नाही. म्हणजे आपण काही चॅप्टर बघितले पण त्यातल्या कन्सेप्टवर गेलेलं नाही अजून. आपण आता कन्सेप्टवर जायचं. समजा उदाहरणार्थ हार्ड चॅप्टर आहे, समजून घ्या की माझा चॅप्टर आता हार्ड आहे. माझ्याकडे समजा डिग्री चॅप्टर माझ्याकडे हार्ड आहे, चेंजचा डिग्री माझ्याकडे हार्ड आहे, बरोबर आहे ना. मी आता काय करेल माहिती का, आता बघा सगळ्या विषयांना असं करायचं. हे जर केलं, लक्षात घ्या, 2-3 दिवस गेले हे तुमचं, पण तुम्हाला सरळ क्लिअर की मला करायचंय काय कळेल, दुसरं कुठून करायचं कळेल आणि कसं करायचं हे बी समजेल. परत हे जे चॅप्टर आहेत ना, हे तुम्हाला स्पर्धेतून बाहेर फेकतात.
हे चॅप्टर तुम्हाला स्पर्धेतून बाहेर फेकतात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्या चॅप्टर मध्ये काहीतरी सब कॉन्सेप्ट आहे, सब टॉपिक आहे, ते तुम्हाला बाहेर फेकतात. आणि हेच नाही केलं तर तुम्ही सिलेक्शन कसं होणार? मला बघा, मला काय सांगायचं नीट समजून घ्या. याचा अर्थच समजला नाही, हे कोण सिरियसली घेतच नाही. कारण हे घेतल्याशिवाय तर तुम्ही सिलेक्शन होणार नाही निश्चित आहे, लक्षात घ्या. तुम्हाला पहिल्यांदा काय होतं माहिती का, एक्झाम द्यायची असते. एक्झाम द्यायची असते. सर एक्झाम कधी होते सांगा, डेट सांगा. एक्झाम द्यायची, एक्झाम देणार तुम्ही, एक्झामला बसणार, एक्झामला येणार आणि सोडवायला चालू करणार. आणि मग तिथे आपण वेळ येणार, अरे हा क्वेश्चन सोडू का? आणि आपल्याला वाटतं की समजा 200 क्वेश्चन आहेत, बघा समजून घ्या, 200 क्वेश्चन आहेत. तुम्हाला काय वाटतं, 200 क्वेश्चन आहेत ना सर, 200 क्वेश्चन सोडायचा 8 तास असतो आपल्याला. कारण आपल्याला माहितीच नसतं कोणता क्वेश्चन सोडायचा आणि कोणता करायचा आहे, बरोबर ना? त्याचं कारण आहे, समजून घ्या, कारण ते माहितच नसतं. आणि 200 क्वेश्चन सोडायचा आपला 8 तास असतो आणि आपण सोडायला चालूही करतो. मग एक क्वेश्चन येतो, कुठेतरी एक क्वेश्चन येतो आणि ठरलेला आहे, कितीही चांगला आपण एक तरी क्वेश्चन येतो की तुम्ही तिथे अडकता, वेळ देता, मग ठरवता पुढच्या क्वेश्चनवर जायचं. परत असा एखादा क्वेश्चन मिळतो, तिथं तर सेम त्याच पद्धतीने होतं. आणि एक्झामिनर इतका हुशार असतो, लक्षात घ्या, एक्झामिनर जो हार्ड क्वेश्चन असतो ना, त्याला माहित असतं विद्यार्थी कुठे चुका करतोय, तो क्वेश्चन टाकतो, त्याच्या खाली इझी क्वेश्चन्स असतात, लक्षात घ्या, इझी, जे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा सुटतात. मग ही जी सायकोलॉजी आहे की हार्ड क्वेश्चनला तो वेळ देतो आणि वेळ दिला की त्याला कळतं सुटत नाही. मग तीच जी मनस्थिती घेऊन ना, मग त्याला वाटतं हा क्वेश्चन सुटला नाही, कारण त्याचं टार्गेट असतं 200 प्रश्न आहे, करोड सोडायचं टार्गेट असतं. मग हा प्रश्न सुटला नाही, खालचा तरी सुटेल का, असं त्याला वाटतं. मग खालच्या प्रश्नावर मूव्ह होतो. पण ही जी मनस्थिती आहे ना, खालचा तरी सुटेल का, ही जी मनस्थिती तयार होते ना, याच्यावर मी इफेक्ट करतो, सिली मिस्टेक होतात बऱ्याचशा. त्याची कारण हेच आहेत, सिली मिस्टेक होण्याची कारण हेच आहेत. आणि पेपर देऊन आलेत ना की मग सांगतात आपण मित्रमैत्रिणीला, अरे हा क्वेश्चन सोपा होता, माझ्याकडून चूक झाली. अरे का चूक झाली? वरचे क्वेश्चन ना, ते वातावरण तुझ्या डोक्यात तसंच फिट राहिलं. सायकोलॉजी ऑफ एक्झामिनर ज्यावेळेस प्रिपरेशन ऑफ, लक्षात घ्या की पेपर्स असते, त्याचे कारण हेच आहे की हे ते विचार करून बनवलेले असते. जेवढे सेट आहेत ना, त्याचा तेच विचार केला असतं. मग हे जे आहे ना, हा ट्रॅप आहे, आणि हा ट्रॅप मध्ये तुम्ही सारखं अडकता. एक तर सिली मिस्टेक करता, म्हणजे 2 नंबर पर्यंत 3 नंबरला जाणार, कारण रॉंग कॅल्क्युलेशन करणार. ते वातावरण तसंच असतं. म्हणून आपल्याला ज्यावेळेस मी सुरुवातीला सांगेल तुम्हाला, लक्षात घे की असं असं प्रिपरेशन करा, कॅटेगरेशन करा, याची कारण तुम्हाला शेवटी कळतील. जेव्हा टेस्ट सिरीज सोडवाल ना, तेव्हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. ते वर तोवर समजणार नाही, याचं कारणच ते. कारण सगळ्यात महत्वाचं काय होतं माहिती का विद्यार्थी मित्रांनो, हे जे वातावरण आहे ते नको आहे. तो जो ट्रॅप आहे ना, त्या ट्रॅप मध्ये सापडायचं नाही आपल्याला. म्हणून मला काय केलं पाहिजे, 200 प्रश्नाचा 28 नकोय. कितीही अभ्यास करणार असाल तर त्याला असे क्वेश्चन भेटणार जे सुटणार नाही. कोणी असो, मी असो, कोणी असू द्या, लक्षात घ्या. आलं लक्षामध्ये? मग मला काय करायला पाहिजे की कोणत्या प्रश्नाला मला थांबायचं आणि कुठल्या प्रश्नाला थांबायचं नाही, हे कळलं पाहिजे. पहिला मुद्दा, जेणेकरून मी 200 प्रश्नापर्यंत पोहोचेल. 200 प्रश्नापर्यंत मी पोहोचेलच. कधी? कुठल्या क्वेश्चनला थांबायचं आणि कुठल्या क्वेश्चनला थांबायचं. दुसरा मुद्दा, मला सिलेक्शन हवंय. मला सिलेक्शन हवंय. सिलेक्शन काय देत नाही? सिलेक्शन काय देत नाही? हे क्वेश्चन देत नाहीत, हार्ड क्वेश्चन्स, हार्ड चॅप्टर वरचे क्वेश्चन. बरं, ते क्वेश्चन हार्ड कधी? तो हार्ड चॅप्टर आहे म्हणून. मग मला ते इतर जण मिळवतात त्याच्यात मार्क, त्यांचं सिलेक्शन होतं, आपल्याला मिळत नाही. इझी मीडियम मध्ये सगळ्यालाच मिळतात, यात काय वाद नाही. हा जो आहे ना, हाच गोष्ट समजून घेत नाही तुम्ही. हे तुम्हाला बाहेर फेकतात स्पर्धेच्या. मग तिथं कळतं, अरे तो चॅप्टर मला करायला पाहिजे होता, चेंज द डिग्री करायला पाहिजे होतं, बरोबर, सिटिंग अरेंजमेंट करायला पाहिजे होतं, कोडिंग तिकडून करायला पाहिजे होतं, मी केलं नाही व्यवस्थित, कारण हार्ड वाटत होतं, मी लक्षात दिलं नाही. आपल्याला लक्षात घ्या, कम्फर्ट झोन मध्ये राहायची सवय, ते कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा. पहिलं तर ऍक्सेप्ट करा, लक्षात घ्या, पहिलं तर ऍक्सेप्ट करा की अरे हा, हो सर, मला येत नाही. स्वतःला ते प्रामाणिक राहा, सर हे हार्ड काय ते शोधायचं काम पुढे सांगतो मी तुम्हाला. हार्ड कसं शोधायचं? फक्त ओव्हरऑल चॅप्टर आपल्याला हार्ड कळलाय, आत अजून जायचंय, आत अजून जायचंय. लक्षात घ्या, हे जे चॅप्टर्स आहेत ना, तुम्ही याच्या अगोदर कधीही एक्झाम दिलेली असेल, लक्षात घ्या, 12वी पासून तुम्हाला माहित असतं कुठलं चॅप्टर हार्ड आणि कुठलं इझी. फक्त ओव्हरऑल तर माहिती असतं, लक्षात घ्या. आतमध्ये शिरल्यावर अजून तुम्हाला समजेल की किती याच्यामध्ये काम करण्यासारखं आहे, आणि हे केलं तर सर 100% सिलेक्शन तुमचंच मेसेज आहे. पण हे करावंच लागेल, करावंच लागेल, करावंच लागेल. नाही तर लक्षात घ्या, दुसऱ्यांचं यश बघायचं आणि आपण फक्त असं बघायचं, बसायचं. आलं लक्षामध्ये? एवढंच काम करावं लागेल. जर हे केलं नसेल तर डेली टार्गेट तर पुढे बोलतो, पण अगोदर हे करायचं. पहिली गोष्ट लक्षात घ्या, याचं किती महत्व आहे ना, जो केलंय ना त्याला समजून घ्या. ज्यांनी केलंय ना ते समजून घ्या. स्पेस मध्ये बीएड झालेत, कारण त्यांच्या डोक्यात वेगळे काही विचारच नाहीत. कोण घेतोय काय माहित नाही, आयबीबीएस काय, टीसीएस घेते, काही नाही, काय नाही, ब्लँक असतो तो. जो नवीन येतो ना बीएड करून, तो ब्लँक असतो. त्याला माहिती सर जे सांगतात ते बरोबर. आणि बाकीचे ते लोक ना, आता काही विचारतात, उद्या टीसीएस घेणार आहे का सर, आयबीपीएस घेणार आहे का, एमकेसीएल घेणार आहे का? अरे कोणी घेऊ ना,
नियम बदलतात का? प्रश्न विचारण्याची पद्धत बदलत असेल पण नियम बदलतात का? काहीच बदलत नाही. सिलेबस बदलतात, कन्सेप्ट बदलत नाही बदलत. मग का विचार? हा कम्फर्ट झोन आहे, मनाचा कम्फर्ट झोन आहे. मनाला फक्त पाहिजे आणि गोड वाटलं पाहिजे, अरे IBPS आहे. आणि घेतली वेगळ्यानेच एक्झाम तर काय करायचं? मग परत भीती होते तयार. जरी समजा कंपनीत थोडे बदल झाले, आपल्याला माहिती कन्सेप्ट बदलत नाही, पण कंपनी जे डोक्यावर मनावर असं जे फेट झालेलं असतं ना, की अरे IBPSच घेणार आहे आणि बदलू द्या, बघा तुम्ही काय अवस्था होते. पण आपण काय करायचं, ओव्हरऑल विचार करून करणं गरजेचं आहे. आपल्याला काय कुंडलीत लिहिलेलं नाहीये IBPSने घेतल्यावर सिलेक्शन होणार, कोणीही घेऊ ना, काय देणे की नाही, सिलेक्शन पाहिजे ना, कोणीही घेऊ. मग पहिल्यांदा मला सिलेबसचं कॅटेगरेशन करा, विषय घ्या, त्याचे चॅप्टर्स आहेत ना सिलेबस मधून, त्याला डिवायडेशन करा. पहिला मुद्दा केलंच पाहिजे, मस्त आहे. याचं महत्व ज्यावेळेस मी शेवटी सांगेल की हाऊ टू सॉल्व क्वेश्चन पेपर, लक्षात घ्या, तेव्हा तुम्हाला समजेल. जेव्हा तुम्ही 200 प्रश्नापर्यंत पोहोचण्यासाठी हा मुद्दा मी तुम्हाला सांगेल ना, तेव्हा लक्षात येईल, सर मी केलंच नाही की आता काय करू. आणि हे तेव्हा तुम्हाला अडचण दूर होईल. ज्यांनी ऐकलंय ना 2022 ला, ते 200 प्रश्नापर्यंत पोहोचलेच. असं भरपूर ऐकायला मिळत असेल तुम्हाला, 10 प्रश्न आले असते तर झालं असतं, पहिल्याच फेज मध्ये झालं असतं. असं बोलायची वेळ येऊ नये. 200 प्रश्नापर्यंत पोहोचलंच पाहिजे. निगेटिव्ह मार्किंग नाही. कसं सॉल्व्ह करायचं, कसं इलिमिनेशन मेथड वापरायची, कसं ड्युअल क्वेश्चन सोडवायचे असतात, कसं सर मला येतच नाही कुठला पर्याय, पण कुठले मी निकष वापरू, सगळं सांगितलं तर शेवटी मग तेव्हा हा मुद्दा येतो कॅटेगरेशन ऑफ सिलेबसचं महत्व काय, कोणत्या प्रश्नाला थांबायचं, कोणत्या नाही, हे कळून येतं. आता उदाहरणार्थ समजून घ्या. बघा, मी जर समजा एखादा क्वेश्चन आला माझ्या समोर, आणि समजा डिग्री म्हटलोय ना मी, डिग्री, आता डिग्रीचा बघा क्वेश्चन आला समोर, आला डिग्रीचा क्वेश्चन, ओळखता येतो डिग्रीचा क्वेश्चन आहे सर. माइंड मध्ये काय येणार? भीती नाही. सर हार्ड आहे सर, हा हार्ड मध्ये होता सर, ओके काय प्रॉब्लेम नाही. प्रिपरेशन केली का? बरं, हार्ड मध्ये सगळे हार्ड नाही, आता समजून सांगणार आहे, हार्ड मध्ये सगळं हार्ड नसतंय. डिग्रीमध्ये उदाहरणार्थ समजा पॉझिटिव्ह डिग्री असते, बरोबर नाही, पॉझिटिव्ह डिग्री असते, कॉम्पेरेटिव्ह असते, बरोबर आहे, कॉम्पेरेटिव्ह सुद्धा असते, आणि दुसरी सुपरलेटिव्ह असते, बरोबर आहे ना, दुसरी सुपरलेटिव्ह सुद्धा असते, बरोबर. आता हे तिन्ही हार्ड नसतात, कुठली तरी एक्झाम होत असते. चॅप्टर हार्ड आहे, कळलं, ओव्हरऑल चॅप्टर सर हार्ड आहे, पण त्याच्यात मला समजा पॉझिटिव्ह डिग्री चांगली जमते सर, ठीक आहे, क्विक मध्ये उत्तर सोडवाल, विदिन जेवढा तुम्ही टाइम ठरवलाय तेवढ्यामध्ये सोडवाल. मग आता हा क्वेश्चन तुम्हाला हार्ड चॅप्टर असताना सुटला का नाही, एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो, अरे हार्ड चॅप्टर सुटला. बरं, आता ह्या दोन्हीवर समजा हे हार्ड आहे आणि हे उपघटक आहेत, 3 उपघटक आहेत, यातले 2 समजा हार्ड आहेत, सर हा इझी होता त्या उपघटकामध्ये, मी सांगणार आहे पुढे उपघटक सुद्धा कॅटेगरेशन करायचं. बरं, एक कॉम्पेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्हची जर समजा तुम्ही तयारी केलेली असेल आता प्रिपरेशनच्या काळामध्ये, प्रश्न सुटणार आहे तो तुम्ही सोडवणार, त्या टाइमामध्ये सोडवणार, वेळ लागणार नाही. बरं, जर समजा तर तुम्हाला वाटलं की नाही सर तिथं जर समजा वेळ लागतोच असं वाटलं, ठीक आहे ना, तेवढ्या याच्यात टिक करायचं, निघून जायचं पुढे, कारण त्याच्यात कितीही विचार केला तर ग्रामरचा काही रूल तुम्हाला आठवणार नाही, नंतर जरी आला तरीही. सेम सगळ्या विषयांना ही लागू पडतं. सेम गणितला टाइपवाईज अभ्यास का करायचा नाही, याचं कारण तेच आहे. सगळे कन्सेप्ट माझ्या डोळ्यासमोर पाहिजेत, रिवाइज केल्या पाहिजेत, क्वेश्चन थ्रू रिवाइज केल्या पाहिजे. जे आपल्याकडे क्वेश्चनची ऑलरेडी चालू आहे जी प्रॅक्टिस, जेवढे तुम्ही पाहू शकता 25,000 क्वेश्चन्स, त्याचे मराठी इंग्रजी मी देणार नव्हतं, बरोबर आहे का नाही, पण मराठी इंग्रजी सुद्धा मी द्यायचा प्रयत्न करतोय, याच्यामध्ये लक्षात घ्या. 25,000 क्वेश्चन मराठी इंग्रजी देणार नव्हतं, पण मराठी इंग्रजी सुद्धा मी टाकतोय, लक्षात घ्या, मराठी इंग्रजी सुद्धा देतोय, लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला कळायला पाहिजे. आणि हे चॅप्टर वाईज आहे. बट चॅप्टर वाईज करत असताना हे अरेंजमेंट करत असताना एक गोष्ट नीट काळजीपूर्वक केलेली आहे की त्या विद्यार्थ्याची ती कन्सेप्ट रिवाइज झाली पाहिजे. पण कशी रिवाइज झाली पाहिजे? क्वेश्चन थ्रू झाली पाहिजे. वारंवार रिव्हिजन करायची, म्हणजे लक्षात घ्या की ही एक्झाम आहे, कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हीच नाही, कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, जेवढं क्वेश्चनचा सराव कराल आणि तुम्ही कन्सेप्ट वाईज कराल ना, तेव्हा तुमच्याकडे येईल. विनाकारण काहीतरी क्वेश्चन सोडवण्याचा अर्थ नाही, हे तुम्हाला तेव्हा उपयोगी येईल. कधी? जेव्हा तुम्ही कन्सेप्ट वाईज अभ्यास कराल तर. सगळे विषयामध्ये मी टाकणार डेली टार्गेट मध्ये तुम्हाला समजावून सांगितलं की कसं करायचं. सांगण्याचा मुद्दा होता की सगळ्या कन्सेप्ट तिथून कव्हर होतात, रिवाइज होतात. तुम्ही वारंवार पुस्तक वाचायची गरज नाही, वारंवार तो धडा वाचायची गरज नाही, वारंवार वही बघायची गरज नाही. क्वेश्चन समोर आला ना, माइंड मध्ये एकच आला पाहिजे, सर हे जे सगळे काय कन्सेप्ट शिकलोय ना मी, कुठलाही विषय असू द्या, कुठलाही चॅप्टर, त्या कन्सेप्टवरचा हा क्वेश्चन आहे का, ऑटोमॅटिकली आपण ते सर्च करतो आपला मेंदू. आणि ते जे रिव्हिजन असते ना, ते सगळ्यात चांगले रिव्हिजन असते, लक्षात घ्या, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स क्रॅक करण्यासाठी. हे लक्षात घ्या. मग सगळ्यात महत्वाचं आहे की मला रिव्हिजन कशी करायची आहे, फक्त हे तुम्ही जे अकॅडमिक करत होता पण ते सोडून द्या.
वारंवार बुक वाचणे. 4दा वाचले होतं सर, 10दा वाचले होतं, 30 वेळा वाचले सर. होईल, मी 30 वेळा वाचलं सर मूळ आळंबे. मी सर गुट्टे मॅडमचं पुस्तक 25 वेळा वाचलं. नाही, असं नाही होणार सिलेक्शन. नाही, वाचायची स्ट्रॅटर्जी सांगितलेली आहे स्टडी स्ट्रॅटर्जी मध्ये. बघा, वाचल्यानंतर क्वेश्चनवर यायचंय. क्वेश्चनवर आल्यानंतर पुढे काय करायचं सांगतो मी टार्गेटमध्ये. मग हे जे कॅटेगरेशन होतं ना, ज्याच्यावर मी बोलत होतो तुम्हाला, ठीक आहे, ते किती महत्वाचं आहे ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. ओके, किती महत्वाचं होतं हे तुमच्या गोष्ट लक्षात येईल. सगळ्यात महत्वाचं काय होतं माहिती त्याच्यामध्ये, की 200 प्रश्नाचा 8 तास नकोय, असे प्रश्न सापडणार आहेत. हा 8 तास करायचं नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, कुठल्या क्वेश्चनला थांबायचं, कुठल्या क्वेश्चनला थांबायचं नाही तेव्हा कळतं जेव्हा तुम्ही हा अभ्यास केलेला असतो. आता उदाहरणार्थ समजा हे आता इथे कळतं लगेच डिसिजन घेता येतं. हिचा विषय सोडा. समजा गणितचं आहे, गणित समजा मॅथमॅटिक्स. समजा तुमच्याकडे आता जर समजा मी म्हटलं की कंपाऊंड इंटरेस्टचा तुमच्याकडे चॅप्टरवर क्वेश्चन आहे, कंपाऊंड इंटरेस्टचा तुमच्यावर क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, जेवढ्या क्वेश्चन बघा, क्वेश्चन बघितला की कळतो सर जेवढ्या काय आपण कन्सेप्ट शिकलो त्या कन्सेप्टच्या बाहेर क्वेश्चन पडला. होऊ शकतं, मे बी होऊ शकतं, शक्यता कमी आहे. जेवढ्या कन्सेप्ट आपण शिकलोय ना त्या सगळ्या TCS, MKCL, MPSC सगळ्यांचा विचार करून केलाय. IBPS चा विचार करून केलाय, की ज्या एक्झाम मध्ये त्यांनी विचारलंय त्या सगळ्या एक्झामचा विचार करून बघितलेला आहे. कन्सेप्ट बनवलेत, त्या कन्सेप्टवरचा बाहेरचा क्वेश्चन असेल तर तुम्हाला लगेच कळतो हा वाक्यात नाही, अवाक्यात असेल तर तुम्हाला लगेच कळतं हा सर अवाक्यात आहे, सोडून जाईल. आता सगळ्या कन्सेप्ट येत नाहीत, त्यातल्या काही कन्सेप्ट येतात, काही कन्सेप्ट येत नाहीत. तुम्हाला कळतं की सर ज्या कन्सेप्ट शिकलोत ना त्यातल्या समजा 30 कन्सेप्ट आहेत, समजा 15 कन्सेप्ट आम्हाला चांगल्या जमतात, बाकीचे थोड्याफार असं जमतात, खालच्या 15 मधला कळतं. तुम्हाला सोडवताना काय करायचं काय नाही तेव्हा समजतं. हे कधी समजतं लक्षात घ्या, कॅटेगरेशन केल्याशिवाय समजतच नाही या गोष्टी. कॅटेगरेशनचं तेच रोल आहे सगळ्यात महत्त्वाचं. मग तुम्हाला कळतं ह्या क्वेश्चनला किती थांबायचं किती नाही. तुम्ही रॉंग कॅल्क्युलेशन करत बसणार नाही. पहिल्या कन्सेप्ट मध्ये क्विक मध्ये सोडणार, पुढे जाणार. जर समजा टाइम घेत असेल ना तर तुम्ही त्याला विदिन मिनिटामध्ये त्याला सोडायचा प्रयत्न कराल, जेवढं तुम्ही ठरवलेत समजा सेकंद त्याच्यात सोडवायचा प्रयत्न. नाही सुटलं तर पुढे जाणार तुम्ही. आणि ह्याच्यामुळेच काय होतं, आपल्या 200 प्रश्नापर्यंत पोहोचता येतं. आणि असे प्रश्न 200 पैकी 200 कोणालाच येत नाहीत. कुठले तरी प्रश्न तुम्हाला नासच येणार, की अडथळा करणार, वेळ खाणार, तुम्हाला कळलं पाहिजे आणि ते ओळखता आलं पाहिजे. तोच पोहोचतो 200 प्रश्नापर्यंत. लक्षात ठेवा. ठीक आहे, सांगायचा मुद्दा होता 28 नको आहे. आता हे तुम्हाला महत्व कधी आहे, ज्यावेळेस एक्झाम मध्ये तुम्ही क्वेश्चन सोडवाल तेव्हा डिसिजन घ्यायचा आहे. तुम्ही वेळ गेल्यावर डिसिजन घ्या ना. जास्त वेळ गेला 2-4 क्वेश्चनला, समजून घ्या 2-4 क्वेश्चनला जर जास्त वेळ गेला ना पुढच्या क्वेश्चनला पोहोचायलाच तुम्हाला काय होणार आहे, वेळ लागणार. ही गोष्ट फक्त डोक्यात घ्या. हे समजलं की एकदा मेसेज करा. चला, ठीक आहे. मग ह्याचा रोल किती महत्वाचा आहे. आता हे तुम्हाला एक्झामच्या तोंडावर माझा समजा व्हिडिओ बघितला, तुम्ही युट्यूबला बघितला, खूप व्ह्यू गेले, बरोबर आहे का, पण तुम्हाला तेव्हा कॅटेगरेशन करून जमणार आहे का शेवटच्या काही दिवसामध्ये? नाही. प्रिपरेशनच्या काळामध्ये कॅटेगरेशन केल्यानंतर हा जो भाग आहे ना हाच तुम्हाला बघा सिलेक्शन पाहिजे आहे हे करावं लागेल. कारण हा जो पार्ट आहे ना हा जोपर्यंत तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही स्वतःला तेव्हापर्यंत ह्याच्यावर काम करत नाही तोपर्यंत हे तुम्हाला परीक्षेच्या तुम्ही स्पर्धेच्या बाहेरच आहेत. तुम्ही विचारूच नका किती जागा येतील आणि काय, तर तुम्ही बाहेरच आहेत. किती जागा येऊ द्या तुम्ही बाहेरच आहेत. कारण तुम्ही हे कामच करी नाही. कारण हे माहिती आहे. अरे नीट विचार करा ना. अरे हेच आहे ते, हेच आहे तुम्हाला एक्झाम झाल्यावर करणार आहे. हा, इंटरेस्टचा क्वेश्चन सुटला नाही सर, चक्रव्याळ्यात जमला नाही, बरोबर ना, सर्वव्यात जमला नाही सर, मला जमलंच नाही सिम्प्लिफिकेशन कसं सोडवायचं, हे तेव्हा काय उपयोग आहे, काय उपयोग आहे? अगोदर कळायला पाहिजे. अगोदर बसा ना, वेळ द्या, बघा जाऊ द्या, ठीक आहे 6-7 तास जाते, वेळ द्या, बारकाईने बघायचंय ते. आता बघा मला मी काय सांगितलं, चॅप्टर कळला तर चॅप्टरवरून समजून सांगतो. याचा रोल काय तुम्हाला कळला असेल थोडक्यामध्ये. एक्झाम मध्ये किती महत्वाचं 200 प्रश्नापर्यंत पोहोचायचं. 200 प्रश्नापर्यंत पोहोचायचं काय निगेटिव्ह मार्किंग नाही, ते तुम्ही सांगणार आहे. निगेटिव्ह मार्किंग कसे फेस करायचे असते, कसं इलिमिनेशन मेथड वापरायचे, कसे ड्युअल मेथड वापरायचे असते, अजून कुठल्या मेथडचे क्वेश्चन काढतात, कुठल्या सायकोलॉजी ऑफ एक्झामिनर असते की पर्याय कुठं बनवतो, कसा उत्तर काढायचं असतं, कुठं पर्यायाला ठेवतो, हे बी बघणार आहे आपण शेवटी. पण तेव्हा तुम्ही ते लेक्चर बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की सरांनी जे सांगितलं होतं ना कॅटेगरेशन सिलेबस याचा किती मोठा रोल आहे, हे तेव्हा तर कळेल. किंवा एक्झाम दिल्यावर तुम्हाला काही क्वेश्चन सुटले नाही, 200 प्रश्नापर्यंत पोहोचले नाही ना, तेव्हा कळेल. 100% कळेल, 1001% कळेल, तेव्हा कळेल. जीव तोडून सांगतोय की अरे हे करा, हेच नको वाटतंय. अरे मोठी बिल्डिंग बांधायची ना, त्याचं स्ट्रक्चर केलं पाहिजे. स्वतःला माहित पाहिजे की अरे जमीन किती आहे, खोल आहे, किती आहे, माती आहे, खडक कुठं लागणार आहे, हे सगळं प्लॅनिंग करावं लागतं, तेव्हा मोठी बिल्डिंग होते. असंही होत नाही, अशी मोठी बिल्डिंग होत नाही. तसंच लक्षात घ्या, ही यशाचं तसंच आहे.
हे तुम्हाला कळलं पाहिजे, कारण मला कुठं बाहेर कोण फेकतंय हे फेकतंय, ह्याच्यामधलं मी काय फेकतंय हे बी कळलं पाहिजे. बरं, हे कळल्यानंतर तुमच्या माइंडमध्ये काय येणार, अरे हे तयारी केली पाहिजे. सरळ आहे. जे तुमच्या माइंडमध्ये येतं ना, कसं करू, कुठून करू, काय करू, हे काय करूच उत्तर त्याच आहे, हे कर. कुठून करू त्याचे सोर्स दिलेले आहेत मी डेली टार्गेटमध्ये. कसं करायचं वारंवार सांगितलेलं आहे, वारंवार सांगितलंय. चॅप्टर बघ, तू क्लास कुठेही लावले असतील तर ते क्लास बघ, लेक्चर बघ, वाच, आणि त्याच्यानंतर क्वेश्चनवर जा. आणि क्वेश्चन बी असे रॅन्डमली सोडू नको. ते जे कन्सेप्ट मध्ये जे आहेत ना 50-50 क्वेश्चन ते सोडायचा प्रयत्न कर. आणि ते कन्सेप्ट ते जर क्वेश्चन सोडवले ना, मी सांगतो मिनिमम जर हे 25,000 क्वेश्चन सोडवले ना, लक्षात घ्या याच्या बाहेर क्वेश्चन बनवू शकतो. आता येऊ ना 200 प्रश्न ह्याच कन्सेप्टवर बनतील, पण मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला सिलेक्शन होण्यापुरते याच्यावरच बनतील, त्याच कन्सेप्टवर. आता बघा, परत असं म्हणत नाही, परत म्हणाल सर रॉंग म्हणताय तुम्ही. मी असं म्हणत नाही याच्यातले क्वेश्चन जसं तसं येईल. मी असं म्हणतो ह्याच्यात जे क्वेश्चन बनवताना 25,000 क्वेश्चन बनवताना ज्या कन्सेप्ट वापरलेल्या आहेत, ते टीचर येऊनी एक्झामिनरच्या येऊनी वापरलेले आहेत, हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्या एक्झामिनरच्या येऊनी सायकोलॉजी पद्धतीने क्वेश्चनची जी रचना केलेली याच्यामध्ये, त्या जर समजा तुम्हाला सोडवता आले तर समजून जा की आपण कुठं ना कुठं जॉबला लागणार. त्याच्यामुळेच याच्यामध्ये आपण ग्रुप बी बनवलेला आहे, जे क्वेश्चन सुटत नाहीत त्यासाठी ते पुढे सांगणार आहे डिटेल्स मध्ये. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. कमीत कमी एवढे क्वेश्चनचा सराव करायचाच आहे आपल्याला, कमीत कमी. बाकी तुम्हाला सांगितलेलं आहे, मागील युट्यूबवर व्हिडिओ सांगितले इतर एक्झामचे कसे तुम्हाला क्वेश्चन पाहिजेत ते सांगितलेले, तो जाणार नाही, पण हे किती महत्वाचं आहे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, ओके. आता बघा, सांगायचा मुद्दा काय होता सर, मग बघा मला हे सांगायचं होतं याच्यामध्ये. बघा मला हे सांगायचं की सर हे झालं, किती महत्वाचं कळालं. बघा मला सर कॅटेगरेशन समजलं, सर कॅटेगरेशन समजलं सर की हे करावंच लागेल. आता याचं महत्व समजून घ्या. आता इथपर्यंत आलो होतो, बघा आता समजून घ्या. आता बघा कसं जायचं आतमध्ये तुम्हाला कळून येईल. बघा आता तुम्हालाच कसं कळतं, स्वतःलाच कळतं काय करायचं काय नाही, स्वतःलाच कळतं. पण ते कसं, बघा माझ्याकडे काय झालं सर, मी आता बघा इंग्लिशच बघतो, इंग्लिश बद्दल बोलतो मी. याच्याबद्दल सगळ्या विषयाला सेमच आहे, सगळ्या विषयाला हीच कन्सेप्ट लागू करायची जी मी तुम्हाला सांगतो. इंग्लिशमध्ये काय बघितलं सर, मी इंग्लिशमध्ये ते 3 घटक बघितले. एक तर मी इझी बघितलं सर, इझी मला कळले समजा घटक कोणते ते, ठीक आहे, चॅप्टर्स कोणते सर, मीडियम बी कळाले, मीडियम बी कळाले. आता एक कसं ठरवायचं हे बी सांगून देतो मी पुढे तुम्हाला, ठीक आहे. इझी बी कळाले, सॉरी हार्ड बी कळाले, बघा हार्ड बी कळाले. आता कसं समजून घ्या, हे तीन गोष्टी आता समजून घ्या. आता इझी म्हणजे काय लक्षात घ्या, एखादा चॅप्टर आहे समजा, बघा उदाहरणार्थ समजा डिग्रीवरून समजावून सांगता, डिग्री आपल्याला हार्ड होता, पण असं समजून घ्या समजा डिग्री हा चॅप्टर आहे समजा, ठीक आहे. बघा डिग्रीमध्ये समजा किती डिग्री आहेत आपल्याला कळतं सर, डिग्रीमध्ये किती डिग्री आहेत सर, याच्यामध्ये सर पॉझिटिव्ह डिग्री आहे, बरोबर आहे का, पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे. दुसरी कॉम्पेरेटिव्ह आहे म्हणूया, ठीक आहे, समजून घ्या. सुपरलेटिव्ह म्हणूया, ठीक आहे, सुपरलेटिव्ह म्हणून. आता बघा याच्यामध्ये मला 3 कळल्या, सॉरी 3 डिग्री आहेत. ही बी चांगली जमते सर, याचे क्वेश्चन सोडतात त्याचे क्वेश्चन सोडतात, हा चॅप्टर डायरेक्ट गेला इझी मध्ये. जेवढे उपघटक आहेत बघा, जेवढे उपघटक आहेत ना, जेवढे उपघटक त्याला तुम्ही उपघटक म्हणू शकता. याला तुम्ही उपघटक मध्ये बी लक्षात घ्या, याला तुम्ही सब युनिट बी म्हणू शकता तुमच्या पद्धतीने, याला सब टॉपिक बी म्हणतात काही जण, बरोबर आहे की नाही, तुमच्या पद्धतीने, ठीक आहे. जेवढे आहेत ना तेवढे जमतात ना, ते समजून जायचं इझी. आता त्याच्यात बी एक गोष्ट समजून जायचं. आता हे जर बघा उदाहरणार्थ समजा पॉझिटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री मधल्या कन्सेप्ट काय सर, हा काय झाला घटक झालाय, त्याच्यातला उपघटक झाला. कन्सेप्ट काय, याच्यामध्ये कन्सेप्ट काय माहिती का, याच्यावर जेवढे काही क्वेश्चन्स आलेले आहेत इतर एक्झाम मध्ये किंवा जे आपले समजा ह्याच्यामध्ये जे आपले प्रॅक्टिस सेट आहे ना, जे आता दाखवले तुम्हाला, त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ना याचे कशाचे, पॉझिटिव्ह डिग्रीचे सुटतायत का, सुटले, समजून जायचं मला सगळ्या कन्सेप्ट जमतात. कॉम्पेरेटिव्ह डिग्रीचे जर समजा त्याच्यावर जर उदाहरणं आहेत, सुटतायत का, सुटतायत सर, हा सुद्धा सगळे कन्सेप्ट माझे कव्हर आहेत. याच्यामध्ये सुद्धा सेम तसंच आहे, त्या कन्सेप्ट आहेत, कन्सेप्ट आहेत, हे घटक आहेत, उपघटक आहेत, हा घटक आहे, हे उपघटक आहेत. याच्यामधले जे क्वेश्चन्स आहेत ना ते तुमच्या त्या कन्सेप्टवर तयार केलेले आहेत. मग ते मला कन्सेप्ट क्लिअर आहे असं मला काही हरकत नाही त्याच्यातल्या, ठीक आहे. आता काही जण काय करतात, ह्या टॉपिकलाच काय म्हणतात कन्सेप्ट म्हणतात, टॉपिकला कन्सेप्ट नाही, त्याचे जे क्वेश्चन आहेत ना त्याच्यामध्ये जे बारकावे आहेत ना ते कन्सेप्ट आहेत तुमच्या, ठीक आहे. हे गोष्ट समजून घ्या. आता तिन्ही जमतात, हा गेला इझी मध्ये, ठीक आहे, इझी गेला, बरोबर का नाही. आता समजा तुम्हाला 2 जमत आहे, बघा म्हणजे पर्सेंटेज समजा, म्हणजे 100% जर जमत असतील त्याचे कन्सेप्ट जमत असतील, बघा हे जे उपघटक आहे त्यातले कन्सेप्ट जर 100% जमत असतील
समजून जायचं की तो काय गेला, इझी मध्ये गेला. 100% जमतात, सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला जमतात, तो इझी मध्ये गेला. ठीक आहे. आता हे 3 जण आहेत. या तिघांमध्ये समजा तुम्हाला दोन सब टॉपिक आहेत, समजा उदाहरणार्थ बघा, याच्यातले मला हेच जमतात बघा, मला हे जमत नाही सर, मला बघा हे जमतंय, ठीक आहे, आणि पॉझिटिव्ह जमतंय, कॉम्पॅरेटिव्ह जमतच नाही असं समजूया. हे याच्यातलं काय जमतंय, पॉझिटिव्ह जमतंय, ठीक आहे, पॉझिटिव्ह जमतंय. मला कॉम्पॅरेटिव्ह जमतच नाही सर, कॉम्पॅरेटिव्ह जमतच नाही. पण पॉझिटिव्ह जमतंय म्हणजे ह्या सगळ्या कन्सेप्ट जमतायत, यातल्या सगळ्या कन्सेप्ट जमतात यातल्या. असं काहीतरी थोडं जमतंय असं नाही, याच्यातलं जमतंय, याच्यातलं जमतंय. तर तेव्हा समजून जायचं की हा जो आहे ना चॅप्टर कुठे गेला, मीडियम मध्ये गेला, हा मीडियम मध्ये गेला. म्हणजे काहीतरी थोडं मिस होत आहे, जास्त मिस नाही, थोडं मिस होत आहे. म्हणजे 3 मधलं एखादं मिस होत आहे असं म्हणायचं, थोडं मिस होत आहे. सगळं कन्सेप्ट क्लिअर असेल तर इझी, थोडं मिस होत आहे लक्षात घ्या, थोडं, तर ते मीडियम मध्ये गेलं, थोडं मिस होतं ते मीडियम मध्ये गेलं, समजून घ्या. आता जर समजा हार्ड मध्ये काय सर जास्त मिस होत आहे, उदाहरणार्थ समजा बघा याच्यामध्ये की सर मला सुपरलेटिव्ह जावं ना आणि मला पॉझिटिव्ह जमते सर, सुपरलेटिव्ह म्हणजे याच्यातले जेवढे उपघटक ना, जास्त उपघटक काय झाले, जमानातच. म्हणजे हा कुठे गेला चॅप्टर, हार्ड मध्ये गेला, हा चॅप्टर कुठे गेला, हार्ड मध्ये गेला. हे समजा गोष्ट घ्या. काही कन्सेप्ट जमतात त्याची पर्सेंटेज खूप कमी आहे, सुपरलेटिव्ह पॉझिटिव्हचे तुम्हाला कन्सेप्ट जमतात त्याची पर्सेंटेज खूप कमी आहे ऍज कम्पेअर टू अदर कन्सेप्ट, लक्षात घ्या. याच्यामध्ये यातले काहीच जमत नाही कन्सेप्ट, असं होऊ शकतं ना, हा जे उपघटक आहे तेच हार्ड आहेत, ह्याचा अर्थ. हा, यातले कन्सेप्ट जमत नाही, ते उपघटक हार्ड आहेत. आता बघा, जर समजा मला हार्ड कळालंय ना, आता बघा हार्ड कळालं तर मी काय केलं पाहिजे समजून. आता बघा हार्ड कळालं तर तुम्ही काय करणार, पहिल्यांदा समजा ज्या संबंधित क्लासला असाल त्याचा व्हिडिओ बघा किंवा लेक्चर बघा, ठीक आहे, लेक्चर बघा. आता याच्यामध्ये युट्यूबवरचा पाहायचा नाही, युट्यूब टाळायचं. याचं कारण आहे, युट्यूबला तुम्ही जर समजा सर्च करायला गेलं लाखो व्हिडिओ येतात, आपण थोडं बघतो 5-10 मिनिटं, नाही विशेष असं वाटतं, परत 5-10 मिनिटं नाही विशेष, आणि याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि आकर्षक काहीच तयारी होत नाही. त्यापेक्षा तुमचा क्लास असेल तर बघा, नसेल क्लास तर काय हरकत नाही, मी जी बुक सांगितलेली ते बुक वाचा, बुक रीड करा आणि त्याच्यातून तयार करा. आता काय कळलं सर, मला हे समजलं की जर समजा मी एखादा घटक घेतला, जसं मी एखादा टॉपिक घेतला किंवा घटक घेतला, ठीक आहे, जसं मी इथं घेतलं काय रे, डिग्री घेतलं. सर मला एक कळलं याच्यामध्ये की सर याच्यात मी बारकाईने अनालिसिस करतो, बारकाईने अनालिसिस करतो. कशाच अनालिसिस करतोय सर, मी माझ्या सक्सेसच अनालिसिस करतोय. कसं काय सर, याच्यामध्ये मला टॉपिक कोणते इझी, मीडियम कळले, हार्ड कुठले, हार्ड कळाले याच्यावर क्वेश्चन बनला की तुम्ही स्पर्धेच्या बाहेर जाताय, ही गोष्ट तुमच्या लक्षात येत आहे. मग याच्यावर वर्क केलं पाहिजे, याच्यावर वर्क केलं पाहिजे. त्या पद्धतीने हे टार्गेट ठरवलेलं आहे. पहिलीचा मुद्दा हे जमलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट की कॅटेगरेशन केल्यानंतर हे तुम्हाला कळतं काय करायचं, तर हेच आहे जे तुम्हाला एक्झाम मध्ये महाग खेचणार, हेच आहे तुम्हाला स्पर्धेतून बाहेर फेकणार आहे. कितीही तयारी करा, काही करा, कसंही रॅन्डमली वाचत बसा, विनाकारण काही उपयोग होणार नाही. कारण आपलं मन कधीही कम्फर्ट झोन शोधतं, कम्फर्ट मध्ये असतो आपण, की ही करूया, नाम करू, सर्वनाम करू, विशेषण करू, नाउन करू, प्रोनाउन करू, असं जर कम्फर्ट झोन मध्ये जायचं. असर्टिव्हचं निगेटिव्ह करू, निगेटिव्ह असर्टिव्ह करू, ऍज करू, हार्डली हॅड करू, हार्डली व्हेन करू, ह्याच गोष्टी आपण करत बसतो, जी आपल्याला थोडं कम्फर्ट झोन वाटतं. डिग्री, चेंज द डिग्री, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याच्याकडे थोडं चेंज द व्हॉइस, ह्याच्याकडे थोडं अवॉइड करतो, डायरेक्ट इनडायरेक्ट. तर ह्याच्याकडे थोडं आपल्याला माहिती की ह्याच्यामध्ये खूप बारकावे सर, ह्याच्यात कन्सेप्ट थोडे जास्त आहे सर, हे पाठांतर थोडा भाग दिसतंय, सरावाचं दिसतंय, नकोच असं वाटतं. हा मन असतं, मनाचं आहे. पण आपण थोडं प्रामाणिक राहिलं ना, थोडं डिसिप्लिन आणलं ना स्वतःला, थोडं स्वतःचं जर समजा मी इव्हॉल्युशन केलं, सेल्फ इव्हॉल्युशन, तर मला कळतंय हार्ड कुठले, इझी कुठले, मीडियम कुठले. हे केल्यानंतर जी करायचंय, जी केल्यावर माझं सिलेक्शन होणार हे खात्री आहे. आता हा जो पिरियड आहे ना सध्या, जो कोणता, नोटिफिकेशन याच्या अगोदर, नोटिफिकेशन आल्यावर समजा 10 दिवस, या पिरियड मध्ये हार्ड संपलं पाहिजे. हे हार्ड संपलं की समजून जायचं की तुम्ही यशापर्यंत कमी वेळामध्ये पोहोचताय. माइंड मधले जे काही तुमचे काही समज आहेत ते बाजूला काढा. मी याच्या अगोदर म्हणलं, जे नवीन बीएड वाला विद्यार्थी असतो ना, तो पूर्णतः कोरा असतो, त्याच्या मनामधलं काही पुसायची गरज पडत नाही, तो कोराच असतो. तुमच्या मनामध्ये बरेचसे काय आहे ते लक्षात घ्या, गैरसमज आहेत आणि ते समजत ते ऍक्सेप्टच करत नाही आपण. सुरुवातीची सवय एक्झामची, अभ्यासाची तेच वापरता, त्याच्यामुळे रिझल्ट बी तसाच येतो जसं आतापर्यंत काही आला नाही तो. आणि हे आपण मान्य केलं पाहिजे. जेव्हा स्पर्धा परीक्षा करतात, कोणतरी सांगतंय, त्याला माहिती आहे, तर ते केलं पाहिजे. नाहीतर तुम्ही माझं लेक्चर बघून तुमचा 1 तास वाया घालून काहीच उपयोग नाही.
ते शिकलं पाहिजे. आणि या गोष्टी तुमच्या यशात किती मोठा रोल प्ले करतात हे सांगणं कठीणच आहे, की त्याला सांगताच येणार नाही शब्दामध्ये. इतका मोठा रोल आहे याचा. हा मुद्दा. मग नवीन विद्यार्थ्याला तेच होतं की त्याला कळतं, लगेच विश्वास ठेवतो, तो करतो बिन, त्याला यश बी मिळतं. आपल्याकडे असे मुद्दा ती खूप आहे 2022 मध्ये. हे समजून घ्या. मग मला बुक करायचंय, बुक वाचायचंय, मग क्वेश्चनवर यायचंय, क्वेश्चन कोणते तेही सांगतोय. डेली टार्गेट मध्ये आता आपण डायरेक्ट जातो आणि हे किती महत्वाचं होतं हे फक्त समजावून सांगायचं होतं. वारंवार सांगितलंय, काही लोक ऐकत नाहीत. काही लोकांचा तोच प्रश्न असतो परत की सर मी कुठून करून, कसं करून, काय वाचू. लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आता बघा पुढे. आता इथून टार्गेट करा. पहिला मुद्दा, तुम्ही कॅटेगरीशन ऑफ सिलेबस केल्यानंतर आता तुम्हाला ठरवायचं आहे. बघा याच्यामध्ये डे 1 लिहिलंय, टार्गेट रात्रीच येत जाईल, 12-1 वाजता टार्गेट येईल, ते कम्प्लीट करायचं तुमचं असावं. आता हे कसं अप्लाय करायचं आहे हे विद्यार्थ्यानुसार कसं बदलतं हे मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा आता याच्यामध्ये रेफरन्स सोर्स मी दाखवले, रेफरन्स सोर्स दिले, कुठून वाचायचं, काय करायचं सांगितलं, तर नीट समजून घ्यायचं काय सांगायचं मला. बघा पहिला गोष्ट, बघा पुढे बघा याच्यामध्ये क्वेश्चन्स किती आहेत, जे क्वेश्चनचा मला सराव करायचा, याच्यामध्ये वारंवार उल्लेख येणार आहे, त्याच्यात सांगितलंय, ते ऑलरेडी सांगितलेलं आहे, लक्षात घ्या, त्याच्यामध्ये आहे हे सगळं. ओके, आता बघा याच्यामध्ये बघा हे पहिल्यांदा मी दिलेलं आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. याच्यामध्ये काय नीट सांगितलं याला जरा समजून घ्या. याच्यात काय सांगितलं नीट समजून घ्या. आता याला लेवल हार्ड का दिलंय हे समजून घ्या. आता मला वाटतं सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ट्रेन हार्ड जात आहे. आता तुम्ही असा चॅप्टर करायचा की जो तुम्हाला हार्ड जातो. हे कधी लक्षात घ्या, नोटिफिकेशनच्या बिफोर, लक्षात घ्या, नोटिफिकेशनच्या अगोदर जेवढे काही दिवस आहेत ना तुमचे, त्याच्यात तुम्हाला हार्डच करायचं, हार्ड तयारी करायची. नोटिफिकेशन नंतर 10 दिवस घेतले तरी चालतील, कशासाठी, हार्डसाठी. परत 10 दिवस घेतले तरी चालतील, हार्डसाठी. मग काय होईल, इथं ऑलरेडी आपल्याला वेळ आहे, चांगली तयारी करू शकतो. काही घटक असतील थोडं आपल्या हार्ड जातात, ते इथं होऊन जातील, कारण नोटिफिकेशनला थोडा स्पीड वाढतो आपल्याला. ठीक आहे. बरं याचा फायदा काय होणार आहे, हे हार्ड केलं ना नोटिफिकेशनला एक कॉन्फिडन्स येणार की अरे जे मला परीक्षामध्ये बाहेर फेकणार होतं, जे मला स्पर्धेतून बाहेर ढकलणार होतं, ते मी केलंय. आता राहिला तो पार्ट फक्त व्यवस्थित करायचा. ही जो कॉन्फिडन्स आहे ना तुम्हाला शेवटपर्यंत बिल्ड राहतो आणि हेच तुम्हाला एक्झाम मध्ये सफल बनवतो. आता बघा काय दिलंय सर, हार्ड. मला वाटतं समजा मला वाटतं ट्रेन तुम्हाला हार्ड जातोय, हे माझा अंदाज आहे. ठीक आहे, होऊ शकतं ट्रेन एखाद्याला सोपं जात आहे, तुम्ही तिथं दुसरा चॅप्टर घेऊ शकता. हे तुम्हाला फक्त गाईडलाईन, असं करायचं गाईडलाईन तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता, याला थोडं अपडेट करू शकता, पण बनवायचं हे स्टेप त्याच फॉलो करायचे जी मी सांगतोय ते. तुमच्या पद्धतीने चॅप्टर बदलू शकता. ते हार्ड अगोदर करायचंय, जसं मी तुम्हाला सांगितलं नोटिफिकेशनच्या काही दिवस अगोदर हार्ड करा आणि नोटिफिकेशन नंतर 10 दिवस घेऊन तुम्ही हार्ड करू शकता. दिवस किती उपलब्ध आहेत त्याच्यावर आपण ठरवूया, पण मिनिमम असं दिसतंय की 45 ते 50 दिवस नोटिफिकेशन नंतर सुद्धा मिळू शकतंय. पण आपण 50 दिवस अगोदर टार्गेट धरले ना, तर नोटिफिकेशन हे 20 एप्रिल पर्यंत येऊ शकतं. लक्षात, 20 एप्रिल पर्यंत येऊ शकतं. ठीक आहे, बघूया आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय होतं की हा जो चॅप्टर तुम्ही ठरवायचा, प्रत्येक विषयाचा हार्ड चॅप्टर तुम्ही ठरवायचा, तो घ्यायचा. आता बघा इथं हार्ड घेतलाय की लगेच तुम्ही रिझनिंग मध्ये हार्ड घेऊ नका, कारण याला कॉमन करायचं ना, सोबत करायचं. बघा जसं बघा इथं मी काय केलं, ट्रेनला हार्ड घेतला, रिझनिंग कडे गेलो की मी काय केलं रे, इझी चॅप्टर घेतला. मग काय होणार, हा बी चॅप्टर होणार माझा व्यवस्थित, आणि हा बी चॅप्टर होऊन देणार. बरोबर नाही. आता नीट बघा या दोन्हीमध्ये काय फरक आहे समजून घ्या. तुम्हाला हे सगळं कॉमन दिसत असेल, पण याच्यामध्ये फरक आहे, लक्षात घ्या, याच्यामध्ये फरक आहे. तुम्हाला नजर फिरलो तुम्हाला वाटतं सर हे सगळं तसंच कॉपी पेस्ट दिसतंय, असं नाहीये ते, असं नाहीये. त्याच्यात समजून घ्या व्यवस्थित. बघा हे हार्ड आहे. आता हा कुठलाही चॅप्टर तुमच्या कॅटेगरेशन नुसार ठरवा, पण हे कोणाचा विषय आहे सर, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे, मॅथमॅटिक्सचा, हे त्याच्यातला आहे, तुम्ही त्याच्यातला हार्ड तिथे घेऊ शकता. बरं, लेवल इथं कळून येते त्या पद्धतीने. डेज किती घ्यायचे हे एवढे, 2 डेज देऊ शकता तुम्ही. हार्ड असेल तर 2 डेज द्या, व्यवस्थित कन्सेप्ट आपल्याला पाहिजे त्यामुळे 2 डेज द्यायचे, कारण हेच चॅप्टर तुम्हाला परीक्षेतून बाहेर फेकतात. जसं जेव्हा मी इझी चॅप्टर घेतला ना, मी 1 डेज म्हटलं, एका दिवसात संपवायचा विषय, संपला, परत त्याला मी बघणार नाही, सगळे कन्सेप्ट मी समजून घेणार. ही इझी असेल तर त्या पद्धतीने. ओके, आता बघा मला इथून समजावून सांगायचं आहे कुठली स्टेप फॉलो करायची. लेक्चर ज्या क्लासशी संबंधित असाल, कुठल्याही क्लासशी काही देणं घेणं नाही आपल्याला. तुम्ही चांगल्या पद्धतीने टीचिंग करत असाल, तुम्हाला वाटतं आता टीचर व्ह्यू आहे, तुम्ही डीएड बीएड केलं, तुम्हाला वाटतं की हा सर व्यवस्थित शिकवलेलं, काय हरकत नाही, तिथून तो क्लास बघा, रेकॉर्डेड मध्ये बघा. ओके, नंतर काय करा, तुमच्या ज्या क्लासचे नोट्स काढलेत ना तुम्ही, समजा वाचता वाचता, शिकवता शिकवता लिहिलेलं आहे, व्हिडिओ बघता बघता लिहिलेलं आहे, ते बघा,
त्या सगळ्या कन्सेप्ट आहेत, कन्सेप्ट असतील किंवा टाईप दिले असतील त्याला कन्सेप्ट नुसार वाचा. ठीक आहे, थोडा विचार करा घेतलं काय 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 वेगळे वेगळे आहे बाबा ह्या चॅप्टर मध्ये काय काय वेगळे हेच कन्सेप्ट असतात ते बघा किती आहेत ते. आता बरेच जण ते जास्त नाही शिकवत, लक्षात घ्या, जास्त कन्सेप्ट नाही शिकवत, टाईपोजवर शिकवतात आणि 10-15 मध्येच ते थांबवतात. तर सगळे कन्सेप्ट शिकवायला पाहिजेत, कारण तिथं कुठंतरी थोडी तरी जागा राहिली तर ते आपल्याला एक्झाम मधून काय करतं बाहेर फेकलं जातं. ठीक आहे, पण त्या पद्धतीने तुम्ही तयारी करा. इतर बुकचा बी आधार घ्या, काय प्रॉब्लेम नाही. जर त्यांनी शिकवलं नसतील संबंधित क्लासने, आपल्याकडे शिकवलं जातं, त्यांनी जर शिकवलं नसेल तर मग त्याचा आधार घ्या एखाद्या बुकचा. ठीक आहे, बरं अप्लाय करायच्यात कन्सेप्ट, कुठे अप्लाय करायच्यात याचं कारण समजून घ्या. अप्लाय करायला मी तुम्हाला सांगितलं की हे जे तुम्हाला सांगितलं ना इथं अप्लाय करायच्यात. टेस्ट मध्ये जायचं आहे तुम्हाला. आता समजा क्वांटिटी ऍप्टिट्यूड मध्ये तो ट्रेन चॅप्टर शोधायचा, ट्रेन चॅप्टर जर शोधला तुम्हाला तिथं 50 क्वेश्चन दिसतात. किती क्वेश्चन दिसत आहेत? 50. या 50 मध्ये लक्षात घ्या, या 50 क्वेश्चन्स मध्ये डिव्हिडेशन कसं केलेलं? इझी बी आहेत, लक्षात घ्या, इझी 10 आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये मीडियम बी आहेत, लक्षात घ्या, मीडियम 20 आहेत, 20 क्वेश्चन मीडियम आहेत. आणि याच्यामध्ये हार्ड जे आहेत ना जे 20 आहेत. ठीक आहे, या पद्धतीने कॅटेगरेशन केलेलं आहे. ठीक आहे, हा मुद्दा. आता याच्यातले जे काही कन्सेप्ट आहे ते अप्लाय करायला पाहायचं आपण. जसं ही जी स्टेप आहे मी तुम्हाला सांगितली, कोणती स्टेप आहे बघा, ही जी स्टेप सांगितली मी तुम्हाला की अप्लाय करायचं, लक्षात घ्या. ह्या जे कन्सेप्ट आहेत ना, कन्सेप्ट अप्लाय ही जी स्टेप आहे ना, ही पायरी आहे, लक्षात घ्या. हे स्टेप्स आहेत, लेक्चर पाहणे, रीड करणे इतर बुक मधून किंवा क्लास नोट्स मधून, अप्लाय करायचे ते कन्सेप्ट. आता तुम्हाला वाटतं सर एवढं होतंय का? हे करायला जास्त वेळ लागत नाही. हे तुम्हाला थोडं सुटसुटीत दिलंय, तुमच्या माइंड मध्ये ते यावं, ते फिट बसावेत ह्या स्टेप्स. या स्टेप्स फॉलो केले की त्या चॅप्टर मध्ये 100% नाही 1001% गॅरंटी की काही राहणारच नाहीये. तो चॅप्टर चांगल्या पद्धतीने तयार होईल याची गॅरंटी आहे. बघा मग मी काय केलं, लेक्चर बघितलं, रीड केलं इतर बुक मधून किंवा तुमच्या क्लास नोट्स असतील तिथून. ठीक आहे, सगळ्या कन्सेप्ट कव्हर होतात काही मी पाहिलं, सगळ्या कन्सेप्ट कव्हर होतात हे पाहिलं, बरोबर आहे का? बरं, मी अप्लाय करायचा प्रयत्न केला सर कुठल्यावर? त्या चॅप्टर वाईज क्वेश्चन. आता बघा जेव्हा तुम्ही अप्लाय करायला जाताय ना, ठीक आहे, थोडा वेळ लागेल, ठीक आहे, काय हरकत नाही. तिथं तुम्ही पॉज करू शकता, वेळ पॉज करू शकताय, काही प्रॉब्लेम नाही. तिथं टाइम पॉज करायची मी सुविधा दिलेली आहे, तुम्ही टाइम पॉज करू शकताय. 30 मिनिटांमध्ये 50 क्वेश्चन सोडायचे, पण ते टाइम पॉज करून ती कन्सेप्ट वापरायची आहे हे शिकायचंय. तिथे टायमाचं बंधन नाही. तिथे लक्षात घ्या, चुकलं तरी नाराज व्हायचं गरज नाहीये, स्वतः डिमोटिवेट व्हायची गरज नाही. त्या 50 क्वेश्चनचे जेवढ्या कन्सेप्ट आहेत ना, त्या कन्सेप्ट मला फक्त सोडवता आल्या पाहिजे त्या चॅप्टरशी रिलेटेड, बस एवढंच माइंडसेट मध्ये पाहिजे. आलं लक्षामध्ये? मग परत मी रिपीट करतो की जे 50 क्वेश्चन्स आहेत तुमचे, त्या 50 क्वेश्चन्स मध्ये लक्षात घ्या, त्या 50 क्वेश्चन आहेत त्याचं मी कॅटेगरेशन आता मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही असं नाही म्हणायचं सर इझी मध्ये मला 4 सुटले नाहीत, काय हरकत नाही. टोटल 50 कन्सेप्ट आहे, इझीतलं सुटू किंवा नाही, किंवा हार्ड मधलं सुटू नका, मीडियम मधलं सुटू नका, काही देणे घेणे आपल्याला फक्त मला 50 कन्सेप्ट जमल्या पाहिजेत, फक्त लक्षात ठेवायचं ते रिलेटेड कुठल्या 10 टॉपिकच्या. ओके, बरं 50 कन्सेप्ट मध्ये जो क्वेश्चन सुटला नाही, समजा तुम्हाला वाटतं की सर क्वेश्चन नंबर समजा मला 42 सुटलाच नाही, सर क्वेश्चन नंबर मला 3 मी सुटला नाही जो इझी मध्ये होता, काही नाही, डिमोटिवेट व्हायची गरजच नाही. समजा वाटतंय ना सर ही टाइम मला वेळ घेतोय, ही कन्सेप्ट पॉज करा. बरं तुम्ही मला सर पॉज केला आणि मी एकाच वेळेस 50 सोडू का? काही नाही. समजा तुम्ही बघा समजा 20 सोडवले आणि सर कोणाचा तरी कॉल आला, सर घरी काम निघलं, लेडीजला होतात अशा गोष्टी, ठीक आहे ना, सबमिट करा, टेस्ट सबमिट करा, टेस्ट सबमिट करा, विषय संपला. सबमिट केले की तुम्हाला खाली वरती स्क्रोल केला ना की खाली तुम्हाला आन्सर दिसतील त्याचे, ते आन्सर फक्त चेक करा. ठीक आहे, नंतर चेक केलं तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही, तिथे चेक करा. ठीक आहे, नंतर तुम्ही रिअटेम्प्ट करा आणि 21 पासून सोडायला चालू करा. 20 सोडवलेत ना, 21 पासून सोडा. म्हणजे हे सुविधा दिली तुम्हाला, रिअटेम्प्ट अनलिमिटेड वेळेस करू शकताय, हा एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट टाइम बी पॉज करू शकता. दोन्हीचा फायदा उठवायचा आहे, कारण अप्लाय करायला, कारण ते बोधरेशन ते टाइम बघा ते तुम्हाला स्पेशल येईल, ट्रेस येईल, सर टाइम तर चालला ना, मला मी 5च क्वेश्चन सोडवले, कारण तुम्ही काही गडबडीत काहीतरी टिका, असं नाहीये. हा जो मुद्दा आहे ना अप्लाय कन्सेप्टचा, की हे तुम्हाला जे शिकलाय ते अप्लाय करता येते का हे पाहिजे. आता वेळ आहे, एक्झाम मध्ये काही गडबड नाही, पण तुम्हाला कळेल. काय कळेल? जर समजा कन्सेप्ट अप्लाय करायला गेलात, समजा 42, सर मी वेळ दिला, वेगवेगळ्या अँगलने विचार केला, नाही जमलं सर. 2-4 कन्सेप्ट समजा मिक्स करून बनलाय का क्वेश्चन त्या चॅप्टर मधल्या, हे मी पाहिलं, नाही जमलं सर. ठीक आहे ना, नाराज व्हायची गरज नाही. बरं सर 3 नंबरचा इझी मध्ये होता, हा बी जमला नाही मला, काय करू मी, अवघड होईल माझं. नाही अवघड होत, काय होत नाही. का जमला नाही बघू ना, होऊ शकतंय की सोपा येत नाही पण अवघड सुटेल असं होऊ शकतंय, किंवा अवघड येत नाही सोपा सुटेल असंही होऊ शकतंय. त्याच्यामुळे नाराज व्हायचं नाही, आपल्याकडे वेळ आहे, टाइम पॉज कर, प्रॅक्टिस बघ तू सुटतंय का, नाही सुटत ना, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे ग्रुप आहे डाऊट सेशन मध्ये, तिथं जाऊन तुम्ही काय करू शकता. बघा ज्यावेळेस तुम्ही कोर्स ओपन करताना, ज्यावेळेस आपण हे प्रॅक्टिस सेटचा कोर्स ओपन करताना तुम्हाला एक पहिलं बटन येतं बघा, लाईव्ह येतं.
त्याच्या शेजारी काय येतं, रेकॉर्डेड येतं बघा, रेकॉर्डेड येतं. आणि त्याच्या शेजारी, रेकॉर्डेडच्या शेजारी इकडे इथं बघा कुठले येतं, टेलिग्रामचं येतं. हे टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा, डाऊट सेशनचा ग्रुप आहे, ठीक आहे. आणि त्याच्या पुढे इथं काय येतं, तुमच्या टेस्ट येतं, ठीक आहे. तुम्ही इथून सोडत असतात टेस्ट, बरोबर आहे, टेस्ट इथून सोडत असतात. पण हे जे टेलिग्राम आहे ना, हे जॉईन करायचं, हे मस्टच आहे, हे जॉईनच करायचं. डाऊट सेशन आहे. आता समजा उदाहरणार्थ 42 नंबरचा क्वेश्चन सुटला नाही, मग तुम्हाला काय करायचं, त्याच्यावर जायचंय, कुठे, टेलिग्रामला ओपन करायचंय, टेलिग्राम जॉईन करायचंय आणि तुम्हाला तिथं जायचंय. बघा तिथं गेल्यानंतर ना तुम्हाला असं दिसून येईल, तिथं गेल्यानंतर असं दिसून येईल, डेली टार्गेट दररोजचं दिसून येईल, ठीक आहे. त्या चेंजेस कसं करायचे तुमच्या पद्धतीने मी सांगितले, कॅटेगरीशन करून सिलेबसचं स्वतःनुसार करू शकताय, ठीक आहे. ते फक्त आयडिया आहे तुम्हाला काय करायचं, ते स्टेप्स फॉलो करायचे. तिथं ट्रेन नाव टाकले बघा, मी ते दिले 2 डेज करायचे, 2 डेज द्यायचे, ते कंसामध्ये दिले ना 2 दिवसामध्ये कंप्लीट करायचं 50 क्वेश्चन असं दिलेलं आहे. अलग वर्षामध्ये ट्रेन, आता ते ट्रेन मध्ये तो क्वेश्चन सुटत नाही ना, इथे ट्रिक करायचं बघा, इथे फक्त ट्रेनचं क्वेश्चन टाकायचं, बाकी टाकायचं नाही. हे जर दिसतंय ना तुम्हाला, ट्रेनचाच क्वेश्चन टाकायचं, डेली टार्गेटच फक्त गप्पा मारायच्या, बाकी गप्पा मारायच्या नाही. इथं फक्त डेली टार्गेट दिसला पाहिजे, काही दिसला नाही पाहिजे तुम्हाला, बाकी कुठलाच मेसेज नको, कुठला क्वेश्चन दिसला नाही पाहिजे. लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला डेली टार्गेट मध्ये डेली टार्गेट दिसला पाहिजे, जे आता मी तुम्हाला पीडीएफ दाखवतोय ती वरती दाखवते एवढीच पीडीएफ दिसते, बाकी काहीच नाही. तुम्हाला ट्रेनचाच क्वेश्चन टाकायचा आणि तो ट्रेन मध्ये टाकायचा. बघा पुढचा चॅप्टर चालू झाला की तो वेगळा चॅप्टर येईल, लक्षात घ्या, त्याचं नाव इथे येऊन जाईल, त्याला किती डेज लागतं ते कंसात येऊन जाईल, ठीक आहे. तो क्वेश्चन तिथंच टाकायचा. जसं मला इथं सुरुवातीला कळलं बघा, इथं मला काय कळलं सर बघा, जसं मी पाहिलं सर मला 42 नंबरचा क्वेश्चन येत नाही, मी 42 नंबरचा क्वेश्चन येत नाही ना, मग मी काय करेल, लक्षात घ्या, 42 नंबरचा क्वेश्चन येत नाही ना, मी काय करेल सर, तिथे जाईल, ग्रुपवर जाईल आणि 42 नंबरचा क्वेश्चन, मी कुठला चॅप्टर चालू आहे आपला, हा ट्रेन, बरोबर आहे की नाही. मग मी काय करेल, ट्रेनवर जाईल सर, तिथं ट्रेन बघा शोधेल, ट्रेनवर जाईल, तिथं क्वेश्चन टाकून देईल, विद्यार्थी तुम्हाला सोल्युशन देऊन टाकतील. आणि आपल्याकडे काय समजा विद्यार्थ्यांना, सगळे विद्यार्थी स्मार्ट आहेत, सगळे विद्यार्थी स्मार्ट आहेत, असं एकही यायला गेलं नाहीये, सगळे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, विनाकारण टाइमपास करणार कोणीही गँग आपल्याकडे नसतेच, कारण ही युट्यूबवरून आलेली नसते, ही गँग आलेली असते. लक्षात घ्या की कोणाचं सिलेक्शन झालंय, त्याच्या कोणते मित्र मैत्रिणी रिलेटिव्ह असतात आणि त्यांनी रेफरन्स दिलेला असतात. त्यामुळे बघितलं आपण युट्यूबला आपले व्हिडिओ किती आहेत, सबस्क्रायबर संख्या किती आहे, इतरांचे व्हिडिओ किती आहेत, त्यांची सबस्क्रायबर संख्या बघा, आपले 17 ते 18 व्हिडिओ दिसतात, सबस्क्रायबर संख्या जास्त आहे. त्याचं कारण आहे की आपण देतो ते क्वांटिटी देतो, लक्षात घ्या, आणि क्वालिटीमध्ये सुद्धा देतो. कारण विनाकारण असं नाही की 15च टाईप शिकवलेत असं नाही, तिथं सगळे कन्सेप्ट दिलेले आहेत, बरोबर आहे की नाही. त्यात क्वांटिटी जपली आपण आणि क्वालिटी दिली, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, बघा मला ही गोष्ट समजायला हवी, तो चॅप्टर तिथंच टाकायला हवा, जेणेकरून मला चांगल्या पद्धतीने समजेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. चॅप्टरची इतर नावंही तिथं यायला चालू होतील फोल्डरमध्ये, त्या चॅप्टरचा क्वेश्चन तिथंच टाकायचा आहे, तुम्हाला सोयीचं होईल की तो क्वेश्चन सापडणं, ठीक आहे, हा मुद्दा, ठीक आहे. बाकीच्या तिथं कुठल्याही गप्पा करायची गरज नाही. तसं तर गप्पा करताना चॅप्टर व्यतिरिक्त कोणी दिसलं त्याला डायरेक्ट तिथून मूव्ह केलं जाईल, रिमूव्ह केलं जाईल, लक्षात घ्या. त्याच्या वॉच ठेवायला ऑलरेडी एक जण आहे टीम मधला, जो त्याचं काम तेवढंच आहे की तिथं वेगळं कोणतरी चॅट करते का त्याला बाजूला काढायचं, हे लक्षात ठेवा, त्याचं काम तेवढंच आहे, ठीक आहे. नाही तर परत मी एकदा दोनदा संधी देईल, परत तिथं त्याला ऍड केलं जाणार नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे. कारण ते अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी, ते ऑलरेडी अभ्यास करणाऱ्या लोकांसाठीच. आता जो ग्रुप येईल ना त्या ग्रुप, आता तुम्हाला कुठला ग्रुप आहे ते माहित नाही, याच्यामध्ये 298 मेंबर्स आहेत. जी काही तुम्हाला लिंक दिसेल तिथं तुमच्या बॅचमध्ये, ती लिंक जॉईन करायची, कोणती असू दे, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. विद्यार्थी संख्या असल्यामुळे तुम्हाला जास्त लिंक येतील, तिथं कुठली लिंक दिसते तेवढी जॉईन करायची, सगळीकडे अभ्यास करणारेच मुलं आहेत, ठीक आहे. हा मुद्दा. बरं पुढे काय सर, बघा हा क्वेश्चन टाकला तुम्हाला उत्तर मिळून जाईल, समजून घ्या, तिथं विद्यार्थी सांगून जातील, काही प्रॉब्लेम नाही, असे क्वेश्चन तिथं टाकायचे आहेत, त्याचा वापर तिथं करायचा आहे. त्याचा कशाचा, टेलिग्रामची जी ऑलरेडी आपला ग्रुप आहे डाऊट सेशन, बघा तो डाऊट ग्रुप आहे, तिथं दिलेला आहे, महा टीचर डाऊट ग्रुपवर टाकायचा, तो क्वेश्चन समजून घ्यायचा आहे, लक्षात घ्या, समजून घ्यायचा. बघा आता बघा, क्वेश्चन प्रॅक्टिस 50 क्वेश्चन्स मधील न सुटलेले कन्सेप्ट क्वेश्चन आपल्या महा टीचर डाऊट ग्रुप मधून समजून घ्या, ही तीच स्टेप आहे. जे टाकलेलं आहे ना, ठीक आहे, उत्तर मिळालं, समजून घ्यायचं, कसं काढलं नाही समजलं तिथे विचारायचं, जो संबंधित विद्यार्थी आहे ते त्याचं एक्सप्लेनेशन देऊन टाकतो, हा एक मुद्दा. आता बघा हे रिवाइज करायचं काय सर, हे मेंदू दिसतंय, बरोबर नाही, आणि रिवाइज करायचं काय हे समजून घ्या. काय होतं माहिती का, बऱ्याच वेळेस आपले काम असतं, समजा आपण धुनी करतो, भांडी करतो, किंवा घरातलं काही काम असतात, किंवा जेंट्स बी घरातली कामं करत असतात, दुकानाला जाणं, समजा दूध आणणं, किंवा समजा वॉक करताय, वॉकिंगला जात आहे, बऱ्याचशा अशा गोष्टी कामे असतात, आणि ते कामाच्या वेळेस काय असतं, आपल्या डोक्यामध्ये वेगळे विचार चालले असतात. 50 दिवस एवढंच विचार करायचा आहे, जे हे येत आहे. काय शिकलो मी कन्सेप्ट, समजा 10 कन्सेप्ट शिकलो, सर 10 मधले काय काय कन्सेप्ट मध्ये काय काय विचारलं होतं, काय काय बदल केला होता, ही गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. मॅथमॅटिक्स तसाच विचार करायचा आहे, आणि रिजनिंग सोबत तसा विचार करायचा आहे, ते कन्सेप्ट वाईज विचार करायचा आहे, टाईप वाईज नाही, कन्सेप्ट वाईज. काय काय बारकावे एक्झामिनर फसवतोय, विद्यार्थी कुठं फसतोय, मी कुठं फसलं नाही पाहिजे, टॉपर्स कसं करतात, ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा, ओके. बघा ठीक आहे, बघा ही गोष्ट वारंवार कुठल्याही काम करताना व्हिज्युअलाइज करायचं आहे, व्हिज्युअलाइज करून सोडवायचं. जसं समजा एखादा क्वेश्चन टाकला तुम्ही, 42 नंबर टाकलाय ग्रुपला,
42 नंबरला पाहायचं सर नाही बघा, तिथं काय टाकलं होतं त्या विद्यार्थ्यांनी, कसं सोल्युशन टाकलं होतं, मला काय डाऊट आलता का, मला समजलं का, कुठं चुकलो होतो मी, त्यांनी कसं काय सोडलं, मला कसं काय आलं नाही, ह्या गोष्टी व्हिज्युअलाइज केल्यानं तुमच्या चांगल्या लक्षात राहतील. हेच लक्षात घ्या की तुमचं प्रॅक्टिस आहे. हेच व्हिज्युअलायझेशन केल्यानंतर तुमच्या त्या गोष्टी विसरत नाहीत, हे गोष्ट लक्षात ठेवा. आता हे एका चॅप्टरवरून समजावून सांगितलंय. आता जसं ह्या चॅप्टर हार्ड घेतला ना क्वांटिटी ऑपरेटरचा, माझं असं मत आहे की इथे इझी चॅप्टर घ्या. तर इथं जो हार्ड चॅप्टर चालू असेल ना, इकडे हार्ड चॅप्टर चालू आहे समजा रिझनिंगला, तिकडे इझी चॅप्टर करा. आता हे तुमच्यानुसार करायचं, परत सांगतोय तुमच्यानुसार. याला हार्ड असेल तर 2 दिवस घ्या आणि इझी असेल तर 1 डे घ्या, ठीक आहे. आणि मीडियम असेल तर 1 डे मध्ये करायचा प्रयत्न करा. कारण मीडियम मधला काही पार्ट तुम्हाला जमत असणार आहे, काही पार्ट जमत नसणार आहे, तेवढंच पार्ट फक्त करायचा आहे. म्हणजे जमतोय त्याचा विषय सोडा, त्याच्यातून क्वेश्चन सोडतात. स्टेप्स त्याच आहेत, लक्षात घ्या. स्टेप हेच फॉलो करायच्या. हे स्टेप्स तुम्हाला लक्षात घ्या, रिवाइज कन्सेप्ट करून व्हिज्युअलाइज करून तुम्हाला क्विक मध्ये उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतील. परीक्षामध्ये प्रश्न वाचून भीती वाचणार नाही, प्रश्न व्यवस्थित समजेल, कुठेही घाम फुटण्यासारखं कारण नाही. लक्षात घ्या, एक कॉन्फिडन्स बिल्ड होईल जेव्हा तुम्ही असा विचार करता. ठीक आहे, हा मुद्दा. बघा पुढे अजून. आता याच्यामध्ये सर बघा, याच्यामध्ये काय दिलं बघा. आता मराठीमध्ये मी काय केलं, समजा लेवल इझी घेतलंय, मराठी भाषा लिहिली. आता याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली बघा, जर समजा तुम्ही क्लास लावले असतील, तुमच्याकडे ते शिकवत असतील आणि चांगलं शिकवत असतील ना, चांगले, ठीक आहे. विनाकारण असं नाही की सर 4 तास क्लास घेतला, खूप चांगला सर, मोठा क्लास झाला. मोठ्या क्लासवर नसताय, मोठ्या क्लासवर नसती तयारी, अलग लक्षामध्ये. चांगला शिकवतोय ना, याचा अर्थ की त्याच्यातले कन्सेप्ट समजतात. खूप क्लासची लेंथ आहे तो चांगला क्लास आहे असं नाही, ते चांगलं लेक्चर आहे असं नाही होत, अलग लक्षामध्ये. कमी वेळामध्ये चांगलं स्पष्टीकरण सांगितलं पाहिजे, कमी वेळामध्ये सगळ्या कन्सेप्ट झाल्या पाहिजे, समजल्या पाहिजे. तर जर समजा तसं नसेल तर नका बघू, डायरेक्ट बघा इथं मी किंवा लिहिलंय, असेल तर गुट्टे मॅडमचं बुक घ्या. आता तुम्ही मला याचा प्रचार करताय का, असंही नाही. याचं कारण आहे, लक्षात घ्या. या मॅडमचं बुक मध्ये हे बुक आहे ना, की मोरा वाळंबे सरांचं जे बुक आहे ना, त्या बुकवर आधार घेऊन बनवलेलं दिसतंय. दुसरी गोष्ट, तुम्हाला इथे उदाहरणं खूप आहेत. समजा एखादा रूल आहे, समजा एखादा नियम आहे, त्या नियमाच्या खाली ना यांनी खूप उदाहरणं दिलेली आहेत, खूप उदाहरणं समजावून सांगितलेत. आणि त्याच्यामुळे काय होतं, तो नियम चांगला आपल्याला समजतो. हा, आता दुसरी गोष्ट सर, मग एवढे का बघायचे मी उदाहरणं, याचं कारण आहे की जेव्हा, लक्षात घ्या, की एक्झाम इकडे जाते, लक्षात घ्या, IBPS घ्यायचा प्रयत्न करतं, TCS घ्यायचा प्रयत्न करतं आणि MKCL घ्यायचा प्रयत्न करतं. हे जे आहेत ना, हे थोडं ऍप्लिकेशन लेवलवर जातात. जो रूल आहे ना, अप्लाय कसं केलाय याच्यावर क्वेश्चन जास्त बनले जातात. मग हे तुम्हाला थोडं गाईडलाईन मिळतं की हे कसं, ह्याच्यात कसं केलेलं आहे अप्लाय, याच्यात कसं केलाय, याच्यात कसं केलाय, हे अभ्यासाचं. आपण काय करतो माहिती का, हे बुक वापरत बसाल किंवा दुसरे बुक वापरत असाल, तुम्ही काय करता माहिती का, त्याच्या खालचे उदाहरणच बघत नाही. हा नियम बघितलाय ना, समजा वाचलाय, समजा तुम्ही एक उदाहरण बघताय, बाकीचं खाली बघतच नाही. ही गोष्ट करायची नाही, हे सगळे बघायचे उदाहरण आहे. त्याच्यामुळे मी गुट्टे मॅडमचं बुक सुचवतो, त्याच्यामध्ये उदाहरणांची संख्या जास्त दिसते. बरं, कधी कधी असं होईल बघा, कधी कधी असं होईल, एखादा चॅप्टर तुम्हाला तिथून समजत नाही, तर तुम्ही दुसरे बुक वापरू शकता. कुठलेही बुक तुम्हाला वाटते की समजा कुठले आहे ते बुक वापरू शकता, जे तुम्हाला वाटतं योग्य तिथलं वापरू शकता. पण याच्यामध्ये उदाहरणांची संख्या जास्त आहे, म्हणून मी म्हणतोय. बाकी याचा आपला प्रचार करणे हा उद्देश नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणलंच पाहिजे, बरोबर की नाही. कारण त्याचे उदाहरण जास्त दिलेत म्हणून आपण त्याला चांगलं म्हणतो. बाकी त्याला आधार दिसतो तुम्हाला मोरावळंबेचं दिसतं, बाकी मोरावळंबेची भाषा थोडी ग्रामॅटिकली दिसते आणि ऑलरेडी इथं तुम्हाला थोडी इझी करून दिसते. आणि तुम्हाला मोरावळंबेचं बी वाचू शकताय, असं काही नाही. तिथलं तुम्हाला चांगली समजत असेल भाषा, होत असेल तर ते वाचा, नसेल तर हे वाचा, कुठलंही वाचा, फक्त बुक चांगले वापरा, हे फक्त सांगण्याचा मुद्दा आहे. बाकी सगळेच चांगलं आहे मटेरियल, लक्षात घ्या की ऑलरेडी मोरावळंबे सुद्धा ऑलरेडी काय सुरुवातीला तेच बेटर होतं, आताही बेटर आहे, मुलं तेच वापरतात. पण काही जणांना ते लँग्वेज समजत नाही, तर दुसरं बुक वापरा. विनाकारण तिथे 8 तास करू नका, 25 करतो सर रिव्हिजन, 26 करतो, होईल काय, पाठ करून उपयोग नाही. समजलं पाहिजे, समजणं महत्वाचं, अंडरस्टँडिंग महत्वाचे, कारण ऍप्लिकेशन लेवलचे क्वेश्चन येतात. आता हेच ऑलरेडी कन्सेप्ट तसंच अप्लाय करायचं क्वेश्चनवर, त्या चॅप्टरशी रिलेटेड जेवढे काही कन्सेप्ट आहेत. आता मायक्रो कन्सेप्ट असतात, अलग लक्षामध्ये. समजा ध्वनीच्या बाबतीमध्ये, उष्म ध्वनीच्या बाबतीत कशी चूक होते, जोडाक्षर कोणते ह्याच्यात कशी चूक होते, हे सगळं आपल्याला त्या गोष्टी चॅप्टरच्या कन्सेप्ट आहेत, आतल्या मायक्रो कन्सेप्ट आहेत, त्या समजल्या पाहिजेत, हे समजून घ्या. धडा किती वाचलाय महत्वाचं, ते बारकावी आहेत, लक्षात घ्या, ते बारकावी कळले पाहिजे. त्याचे कुठं कुठं क्वेश्चन तयार होतो, ते सगळे क्वेश्चन कव्हर करायचा प्रयत्न केलाय, जे एक्झामिनरने विचारल्यानंतर परीक्षामध्ये मुलांना अडचण निर्माण होते, हे लक्षात घ्या. डाऊट ग्रुपला टाकून द्या, मुलं सांगून देतील, तिथं सुद्धा ग्रुप आहे, तिथे डाऊट ग्रुपला टाकून द्यायचं, फोल्डरमध्ये टाकायचं, फक्त भाषा लिपी व्याकरणाचा फोल्डर तिथे टाकून द्यायचं. ठीक आहे, क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची, न सुटले समजून घ्यायचं की तेच काय आहे ते. ठीक आहे, वारंवार गरज नाही, विद्यार्थ्याकडून समजून येतात, बाकी ऑलरेडी ते आठवायचं आहे काम करताना, तीच स्टेप. आता वोकॅब आहे ना, प्रत्येक दिवशी करायचं. समानार्थी, विरुद्ध शब्द, वन वर्ड सबस्टिट्यूशन, लक्षात घ्या, समोदर्शक शब्द, हे दररोज 2-4, 2-4, 5-6 असं करून टाकायचे. काय याला मर्यादा येतात,
आता काही जणांचा बघा असा मला कॉल आला, बऱ्याच जणांचा असा कॉल आला, सर फक्त ओके बस केलं करायला पाहिजे, सर ही एक्झाम घेतल्यावर असं होतं, ती एक्झाम घेतल्यावर तसं होतं. ठीक आहे, मग तुम्ही तुमच्या करिअरच्या वतीमध्ये सट्टा लावल्यासारखा प्रकार आहे. ग्रामर विचारलं गेलं तर काय करायचं, ही गोष्ट तुमच्या लक्षातच येत नाही अजून. ओकॅप करायचं आहे, पण ओकॅपला मर्यादा येतात. किती ओकॅप करायचं, आउटपुट रेशो कमी आहे. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही किती केलं तर मार्क एक ठराविकच मिळतात, रेंजमध्ये मिळतात, जास्त फरक पडत नाही, लक्षात घ्या. एखाद्याने खूप केलं तर एखादा मार्क त्याला जास्त पडेल, लक्षात घ्या. तो मार्क इथून बी कव्हर होतो ना, दुसरीकडून दुसऱ्या विषयातून बी कव्हर होतो. त्यासाठी एवढा वेळ त्यांची गरज नाही. इथं वेळ द्यायचा आहे, पण एका दिवसात करायची गोष्ट नाही, थोडं 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 करायला लागेल. सेम याचं मराठीचं असं हे लक्षात घ्या, सेम इंग्लिशचं तसंच आहे, हे लक्षात ठेवा. पुढे बघा, इथं ऑलरेडी मी इझीच घेतलंय, पण असं मी तुम्हाला सांगेल की तिकडे इझी घेतलं तर इकडे हार्ड घ्या. जसं दोन्हीचे ग्रुप बनवा, जसं मॅथमॅटिक्स हार्ड आहे तर रिझनिंग इझी, रिझनिंग हार्ड घेतलं तर समजा मॅथमॅटिक्स इझी, तसं मराठी इझी घेतलं तर इंग्लिश हार्ड घ्या, आणि इंग्लिश हार्ड घेतलं तर मराठी इझी चॅप्टर घ्या, जेणेकरून तयारी दोन्हीलाही वेळ पुरेल आणि दररोज सोबत सगळ्या विषयांची तयारी होऊन जाईल. ठीक आहे, सेम टेस्ट लक्षात घ्या. लेक्चर चांगला होत असेल, समजलं असेल शिकवलं तिथून करा, नाही त्यानंतर बुक वाचू शकता. MG शेख सरांचं बुक चांगलं वाटतं. जर समजा ह्या बुक मधून एखादा चॅप्टर तुम्हाला समजत नाही, जर हार्ड वाटते थोडं लँग्वेज असं वाटलं तुम्हाला, तर तुम्ही दुसरं बुक वापरू शकता जे तुमच्याकडे चांगलं आहे. फक्त उद्देश काय आहे लक्षात घ्या, तुमची तयारी झाली पाहिजे. इथेही तसंच आहे, लक्षात घ्या. तुम्हाला ते क्वेश्चन सुटले पाहिजेत, हेच त्याचा उद्देश आहे, बाकी दुसरा काहीच उद्देश नाही. कुठलंही बुक वापरा, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला ते क्वेश्चन सुटले पाहिजे, हा त्याचा हेतू आहे. आता मराठी इंग्रजी क्वेश्चन मी देणार नव्हतं, बरोबर आहे का नाही, याच्या अगोदर बोललो होतो मी युट्यूबला की मी देणार नाही, शक्यतो अजून त्याच्यात मी संभ्रमात आहे. ठीक आहे, की का वर्क होतं की नाही टीमला हे पाहणं गरजेचं होतं, पण टीम ऍग्री आहे, लक्षात घ्या. ऑलरेडी नोटिफिकेशनला वेळ आहे, ऑलरेडी हे बी क्वेश्चन मी देण्याचा प्रयत्न करतो, जे ऑलरेडी मी तिथं मी नाही देणार असं म्हणत होतो, पण आता मी तेही देणार आहे, आणि तेवढीच किमतीमध्ये तुमच्या समोर आहे, त्याच किमतीमध्ये, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आपण असं नाही की क्वेश्चन ऑर्डरमध्ये तुम्ही किंमत ऑलरेडी 499 ठेवली का, नाही, जे आहे तेच लक्षात घ्या, त्याच्यामध्ये वाढवलेलं नाही. बरं, पुढचा मुद्दा आहे सर, बघा, ही ऑलरेडी जनरल नॉलेज म्हणजे क्रमिक पुस्तकावर आहे, लक्षात घ्या. ही ऑलरेडी मला इझीच म्हणतो, कारण कुठल्याही शिक्षकाला लक्षात घ्या की जनरल नॉलेज असलं पाहिजे, हे क्रमिक पुस्तकावर आहे, म्हणजे हे सगळ्याची लेवल इझीच आहे. ऑलरेडी आता हे जे सांगितलं ते इझीच आहे, लक्षात घ्या. जसं क्रमिक पाठ्यपुस्तक सांगितलं मी, तिसरीचं वाचायचं आहे, मी परिसरात. आता बघा, इथं लेक्चर बघायचं नाही, इथं लेक्चर बघायचं नाही. आता ज्याला वाटतं की सर लेक्चर बघितलं पाहिजे, बघा, ज्याला वाटतं की सर लेक्चर बघितलं पाहिजे, तर लक्षात घ्या, तुम्ही ऑनलाईन लेक्चर बघायला गेलात युट्यूबला तर भरपूर लेक्चर आहेत, पण इथं तुमचा वेळ जाणार, काहीच उपयोग होणार नाही. त्याच्यापेक्षा व्यवस्थित आपलं समजून घ्या, त्यापेक्षा व्यवस्थित समजून घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही, पाठ्यपुस्तकं समजायला अडचण होत नाही. त्यामुळे मी डॅश केलंय, लेक्चर कुठलीच बघायची आवश्यकता नाही. आणि जर समजा तुम्ही जसं एखाद्या क्लासला मी आहे तिकडे शिकवलं जातं, बघा तुम्ही शिकलो काय जातं, ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे असं काही रँडमली शिकवलं जातं, ते होत नाही, लक्षात घ्या. असं नाही होत, ते एमपीएससीच्या दृष्टीने विचार करतात, इकडे टीचर व्हायचं आहे, एमपीएससीची गोष्ट इकडे नाही वापरून जमत, इथं तुम्हाला पाठ्यपुस्तक वाचावं लागेल. पाठ क्रमांक 1 ते 13 सांगितलंय मी. बरं, ह्याचं प्लॅनिंग मी काय सांगितलंय तुम्हाला, पेजेस संख्येनुसार करा असं सांगेल, पण मी तुम्हाला चॅप्टर वाईज दिलेलं आहे, कारण मला तुम्हाला जे सर्व प्रश्न द्यायचे ते चॅप्टर वाईज द्यायचे. 13 चॅप्टर दिसतात, 1 ते 13. याचा अर्थ लक्षात घ्या की एक चॅप्टरवरचे क्वेश्चन येतील, 2 नंबरचे येतील, 3 नंबरचे येतील, 4 नंबरचे येतील. ते हळूहळू 5 तारखेनंतर तुम्हाला दिसायला चालू होतील, तिथे लक्षात, तिथले क्वेश्चन सोडायचे, पण ते वाचायचं तरी काम चला करा. ठीक आहे, कन्सेप्ट अप्लाय करायचे, म्हणजे तिथले क्वेश्चन सोडायच्यात, जे सुटले नाही ते ग्रुपला टाकायच्यात, क्वेश्चन जे सुटले नाही ते समजून जायचंय, लक्षात घ्या, व्यवस्थित पाहायचंय, रिवाइज करायचं, व्हिज्युअलाइज करायचं, आठवायचंय कुठले कन्सेप्ट मला क्वेश्चन सुटले नव्हते, बस. याच्या बाहेर बघा, दुसरा मुद्दा आहे की हे जे आहे ना की क्रमिक पुस्तकावरचे, याच्या बाहेर क्वेश्चन बनवायची जी शक्यता आहे ना खूप कमी आहे, बाहेर जाणार नाही क्वेश्चन त्याशी रिलेटेडच असणार, कारण त्याचा आपण विचार करून बनवले आहेत, त्याच्यामुळे त्याच्या बाहेर शक्यतो क्वेश्चन जाणार. हा, क्वेश्चन जसा तसा नाही येणार, पण क्वेश्चन ज्या कन्सेप्टवर बनवलाय ना त्या कन्सेप्टवरच क्वेश्चन येणार, हे लक्षात घ्या, हे समजून घ्या. दोन्ही मुद्दे वेगवेगळे, जसा तसा प्रश्न येणार हे सांगणं खूप धोकादायक आहे, आणि असं होत नाही कधी, तुम्हाला माहिती आहे, कुठल्याही क्लासेस तसं होत नाही. हा, पण ज्या कन्सेप्टवर क्वेश्चन बनवला त्या चॅप्टरचा विचार करून त्याच्यावर कॉन्सेप्टवरच क्वेश्चन येणार. ठीक आहे, इथं दिलेले आता तिसरी परिसर अभ्यास. आता बऱ्याच जण वाटतं हे पुस्तक कुठं उपलब्ध होईल, लक्षात घ्या. याच्यासाठी लक्षात घ्या, ई बालभारती .in वर जावा, इथं तुम्हाला सगळे बुक मिळतील, सगळे टेक्स्ट बुक मिळतील, कुठल्याही मीडियमचे मिळतात, कुठल्याही मीडियमचे, इंग्लिश मिडियम असू द्या, उर्दू असू द्या, बंगाली असू द्या, गुजराती, सगळे मीडियमचे तुम्हाला पुस्तकं मिळतील. इयत्ता चूज करा, विषय चूज करा, तुम्हाला मिळून जाईल. बरं, हे झालं क्रमिक पुस्तकांच्या बाबतीमध्ये. फक्त इथे लक्षात ठेवायचं, जेव्हा मी विज्ञानवर येतोय ना, विज्ञानवर, तेव्हा मला एक एक चॅप्टर टार्गेट करायचं, हे सांगितलंय मी तुम्हाला. जर समजा मी उष्णता म्हटलं ना, उष्णता चॅप्टर आहे समजा, उष्णता, तर मला काय बघायचं आहे सर, 5वीत आहे का,
6वीत आहे का, 7वीत आहे का, 8वीत आहे का, असंच बघायचं. कारण याचं कारण आहे की जर तुम्ही विज्ञानच करायला गेलं तर असं लवकर विज्ञान होतं, लक्षात घ्या. आणि एक लिंक लागते, कारण समकेंद्रीय पद्धतीने रचना आहे, त्यामुळे इथं जे मुद्दे आहेत त्याचे ते वाढीव मुद्दे यायचे, वाढ झालेले मुद्दे आणि एक्सप्लेन जास्त करते डीप मध्ये 10वी पर्यंत तुमचं चांगलं, 10वी पर्यंतच करायचं, जास्त करायचं नाही. इतर बुक करायचे आपल्याला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स हे करायचं 11वी 12वी, त्यात बालविकास बी 11वी 12वीचं करायचं आहे, त्यात आपल्याला मानसशास्त्र 11वी 12वी करायचं. मानसशास्त्र आणि बालविकास कसं करायचं मी पुढे सांगणार आहे, त्याला या पद्धतीने करायचं नाही, याच्यात थोडा ज्ञानात्मक अभ्यास करावा लागेल, लक्षात घ्या. पण तिथं ज्ञानात्मक अभ्यास करायचा आणि तिथे कसं करायचं मी सांगणार आहे. बालविकास आणि मानसशास्त्राच्या बाबतीत बोलतोय मी. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स हे याच पद्धतीने करायचं. विज्ञानला चॅप्टर वाईज करायचं आहे, चॅप्टर वाईज करायचं आहे, लक्षात ठेवा. हे चॅप्टर वाईज केलं तर कमी वेळामध्ये चांगलं होईल, मार्कच जाणार नाही. आणि जे मुलं एक 6वीचं विज्ञान घेतात संपवतात, 7वीचं घेतात पूर्ण संपवतात, 8वीचं घेतात, 9वी पर्यंत आले ना मागं काय वाचलं तेच कळत नाही. क्वेश्चन आला ना की भांबिरी उडते, गोंधळ होतो. जे असे करतील ना स्टेप बाय स्टेप एक चॅप्टरला घेऊन प्रत्येक त्यात बघत जातील ना होऊन जाते. आता तुम्हाला वाटतं सर एवढं बुक कसं विकत घ्यायचे, नाही घ्यायचे विकत, इथं मिळतात, लहान लहान साईज आहे, डाउनलोड करून घ्या, वाचा, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ओके. बर, पुढे हे झाला जीकेचा पार्ट. पुढे हा पार्ट लक्षात घ्या, ऍप्टिट्यूड बघा, इंटरेस्ट, ऍडजस्टमेंट आणि पर्सनॅलिटी. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की हा मानसशास्त्राचा भाग असं समजतात, मानसशास्त्राचा अभ्यास करतात. आता इथे लक्षात घ्या, मी तरी इथं फडके प्रकाशन लिहिलं असेल, फडके प्रकाशनला वाचायचं कसं. समजा मी काय केलं, पहिला चॅप्टर आहे बघा, इथं लिहिलेलं आहे बघा, पाठ क्रमांक 1 करायचा आहे आणि इथं ऑलरेडी बालविकासचे 2 चॅप्टर करायचे. इथं 11वी बालविकासचा उल्लेख केलेला आहे, पाठ क्रमांक 1 2, पण कुठलं बालविकास 11वी. फडके प्रकाशन वाचायचं, फडके प्रकाशनाचा 1 नंबरचा पाठ करायचा. याला 2 दिवस द्या असं म्हणतो मी, 2 दिवस. आता नीट समजून घ्या, इझीच घेतोय याचं कारण समजून घ्या, इझी का म्हणायचं समजून घ्या. फडके प्रकाशनचा जेव्हा पाठ क्रमांक बघा, फडके प्रकाशन बद्दल बोलतो मी, पाठ क्रमांक 1 वाचायला घेतलाय तुम्ही समजा फडके प्रकाशनचं. थोडक्यात सांगतोय कसं वाचायचं. पहिला तर गोष्ट जो पाठ आहे ना तो नॉवेल टाईप वाचून घ्या. नॉवेल टाईप माहिती कादंबरी वाचल्यासारखं, जास्त काय विचार करायचं नाही, पहिली स्टेप हेच करायची. दुसऱ्या स्टेपला काय करायचं माहिती का, परत लक्षात घ्या, पहिल्या पेजवर यायचं, एकच पेज बघायचं, पहिलं एक पेज बघायचं, एकच पेज, 1 नंबर पेज बघायचं, बाकी जास्त पेज बघायचं नाही एकाच वेळेस, एकच पेज बघायचं. एक पेज बघितल्यानंतर काय विचार करायचा की हे पेजामध्ये की बघा स्टुडंटसाठी, विद्यार्थ्यासाठी काय महत्वाचं आहे आणि नंतर शिक्षकासाठी काय महत्वाचं आहे. ऍप्लिकेशन लेवलचा विचार करा. ज्ञानात्मक क्वेश्चन येण्याची शक्यता खूप कमी आहे, टीईटी सीटीटीला येतात, इकडे येत नाही. मग मला इथं जर ज्ञानात्मक भाग आहे तो महत्वाचा नाही, मला उपयोजनात्मक करता आला पाहिजे. आणि हे पान नंबर 1 ला बघायचं आहे, तसं 2 ला 3 ला 4 ला बघायचं. पहिल्यांदा नॉवेल टाईप वाचून घ्या, पूर्ण चॅप्टर वाचून घ्या, एक पूर्ण कादंबरी वाचल्यासारखं वाचा, जास्त विचार करू नका. इथं विचार करायचा, पहिल्या नंबरला हे विचार करा, नंतर विचार करायचा दुसऱ्या स्टेपला. ठीक आहे, नंतर क्वेश्चन सोडवायला यायचं आहे. क्वेश्चन कुठं सोडवायला यायचं आहे, आपल्या ऍपमध्ये यायचं. ठीक आहे, हा एक मुद्दा. बर, इथं बी 11वी 12वीचं बुक बी तसंच वाचायचं. बालविकासला आता बालविकास बी येईल, मानसशास्त्र बिल, 11वीचं बालविकास, 12वीचं बालविकास, 11वी मानसशास्त्र, 12वी मानसशास्त्र, इथं सुद्धा सेम तसाच विचार करायचा. नोवेल टाईप वाचणे, एक पेज बघणे आणि स्टुडंटच्या टीचरच्या दृष्टीने कसं उपयोजनात्मक त्याचा उपयोग होईल अध्ययनामध्ये आणि अध्यापनामध्ये, शिकण्यामध्ये आणि शिकवण्यामध्ये, विद्यार्थ्याला शिकण्यामध्ये आणि शिक्षकाला शिकवण्यामध्ये. म्हणून मी म्हणतोय स्टुडंटला शिकण्यामध्ये आणि शिक्षकांना शिकवण्यामध्ये कसा उपयोग होईल त्याचा विचार करायचा. प्रतिमान असू द्या, उपपत्ती असू द्या, ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, सेम त्या पद्धतीने विचार करायचा, सेम त्या स्टेप फॉलो करायच्या. इथं बघा, नीट बघा, एक मुद्दा टाकलाय, ज्ञानात्मक पाठांतर अभ्यास न करता आकलनात्मक तसेच उपयोजन म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी कसे होईल लक्षात घ्या, असा विचार करून अभ्यास करावा. आणि हीच लक्षात घ्या तुम्हाला मार्क मिळवायला महत्व आहे, लक्षात घ्या, मार्क मिळवायला मदत करेल, याचं महत्व खूप आहे. सगळ्यात महत्वाचं उपयोजनात्मक क्वेश्चन तुम्हाला टॅकल करता येतात, जास्त तुम्ही कन्फ्युज होणार नाही, 4ही पर्याय सेम वाटणार नाहीत, तुम्हाला उत्तर अॅक्युरेट काढता येतं. कारण त्याच्यामध्ये पर्यायातले पर्याय की 2 पर्याय बाजूला कमीत कमी काढता येतात. क्विक मध्ये 2 पर्यायावर थोडा अडकून बसतो आपण, कळत नाही की याच्यातला दुसरा घेऊ का तिसरा घेऊ, कळत आपल्याला 1 4 नाहीये. आता हे 2 पर्याय बाजूला काढता येतात, पण उदाहरणार्थ 2-3 वर शंका आहे असं होतं, तर हे पर्याय तुम्हाला असं बाजूला फेकता येतं. कुठलेही 2 पर्याय तुम्हाला बरोबर वाटतात, कुठले 2 चुकीचे वाटतात, 2 पर्याय बरोबर कोणते, त्यातला अॅक्युरेट कोणते हे शोधायला मदत करतात. सेम असाच अभ्यास करायचा आहे, लक्षात घ्या. ज्ञानात्मक अभ्यास करायचा नाही, ही टिप त्यासाठी लिहिलेली आहे. ठीक आहे, याला इझी मोड मध्ये टाकलेलं आहे, कारण उपयोजनात्मक क्वेश्चन येतात, ज्ञानात्मक येत नाही, त्यामुळे पाठांतराचा भागच नाही. बरं, तुम्ही असं इथं पाठांतर करू काय, ती करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण याच्यामध्ये एक गोष्ट कळली पाहिजे की सगळ्यात महत्वाचं की सर हे जे काही प्रतिमान आहे हे त्यांचं जर समजा थोडं नाव जरी लक्षात राहिलं तरी पुरेसं आहे. आलं लक्षात आहे, प्यावलंचं प्यावलं नाही राहिलं, प्याव जरी लक्षात राहिलं
तरी ओके, ओळखता येतं. तिथं ओळखायचं आहे आपल्याला, कारण 4 पर्याय आपल्या समोर असणार. मला फक्त ओळखायचं आहे. त्यामुळे ज्ञानात्मक क्वेश्चनला जास्त वेळ द्यायचा नाही, पाठांतर करत बसायचं नाही. समजून घ्यायचं त्या पद्धतीने विद्यार्थ्याला कसं उपयोगी आणि ह्याला कसं उपयोगी. सेम गोष्ट लक्षात ठेवायची. बालविकास 11वी-12वी आणि बालविकास 11वी-12वी फडके प्रकाशन आणि ते मानसशास्त्र 11वी-12वी, ही गोष्ट समजून घ्या. बर, पुढे ठीक आहे. हे ऑलरेडी आता तुमच्या युट्यूब चॅनल तर माहित असेल. ठीक आहे, महाराष्ट्र टीचर, हे महाराष्ट्र टीचरच ऑलरेडी आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे. तिथे पीडीएफ वर तुम्ही टच करून जॉईन करू शकता. काही शंका असेल तर व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे, तर लिंक आहे आपली. हे काही महत्वाचं नाही, हे बॅच बद्दल आहे. ठीक आहे, 5 नंबर बॅचचं. ठीक आहे, ज्यांना कन्सेप्ट पाहिजे, माहित पाहिजे, तर ऑलरेडी तिथून परचेस करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. ऑलरेडी 50% पेक्षा जास्त ऑफ करण्यात आलेली बॅच. ठीक आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये सांगायचं होतं की ऑलरेडी ऑनलाईन टेस्ट आहे. लक्षात घ्या, किती वेळेत सोडवता येते, अनलिमिटेड वेळा सोडू शकता. हा, टाइम सुद्धा पॉज करू शकता. टाइम सुद्धा तुम्ही काय करू शकता, थांबवू शकता. टाइम थांबवू शकता, अनलिमिटेड वेळा सोडू शकता. ठीक आहे, सोल्युशन बघू शकता. डाऊट सेशन ऑलरेडी आहे त्या डाऊट ग्रुपमध्ये. लक्षात घ्या, जे ऑलरेडी डाऊट आहे तिथं तुम्ही टाकू शकता, तिथून तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, इथं तुम्हाला ग्रुप दिसून येत आहे. हे ग्रुप तुम्हाला तिथे लिंक मिळून जाईल. ऍप कुठं, ऍप ज्यावेळेस तुम्ही कोर्स बाय करताय त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा कोर्स ओपन करताय, तिथं लाईव्ह येत आहे. लाईव्हच्या शेजारी तुम्हाला रेकॉर्डेड हा ऑप्शन दिसत आहे. रेकॉर्डेड, आणि रेकॉर्डेडच्या शेजारी तिथे रेकॉर्डेडमध्ये तुम्हाला लक्षात घ्या की 2 व्हिडिओ जे सिक्रेट व्हिडिओ जे तुमचं स्पीड होण्यासाठी मदत करतात ते टाकलेले त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. लक्षात घ्या. परत प्लस याच्यामध्ये तुम्हाला काय दिसून येणार, टेलिग्रामची लिंक इथे मिळून देणार. टेलिग्रामची जी ग्रुपची लिंक आहे ते जॉईन करा. कोणते ग्रुप असू द्या, पण ते ऑलरेडी सगळे अभ्यास आहे, ते ग्रुप जॉईन करा आणि इथे तुम्हाला टेस्ट मिळून जातात. हे टेस्ट तुम्ही चॅप्टर जो आहे, जो आपण कॅटेगरेशन केलं त्यानुसार आपल्याला सोडवायला चालू करायचं. ही गोष्ट लक्षात घ्या. सगळे चॅप्टर तुम्हाला हळूहळू स्टेप बाय स्टेप ते यायला चालू होतील. बघा, आता तुम्ही म्हणा एखादा चॅप्टर तिथं नाही दिसत मला, जो हार्ड आहे, जो समजा इतर दुसरा हार्ड आहे ना, तो तिथे दिसत असेल ते सोडवा. ठीक आहे, त्याला टच करू नका, तो चॅप्टर पाहिजे सर तिथे, असं नाहीये. ते येणारा स्टेप बाय स्टेप तुम्हाला येऊन देतील. एखादा समजा हार्ड जो चॅप्टर तुम्ही केला, समजा वाटतं हार्ड हेच करायचं, पण तो तिथं नाहीये सध्या टेस्ट मध्ये, समजा तुम्हाला वाटतं की ते नंतर येईल, तर दुसरा कुठला तरी हार्ड असेल ना त्याला तयारी करा. या पद्धतीने काळजी घ्या. बरं, दुसरा मुद्दा की याच्या रेकॉर्डेडमध्ये ऑलरेडी समजा ते काही लेक्चर्स आहेत तुम्हाला दिसून येतील, सेक्रेट व्हिडिओ दिसून येतील तुम्हाला, ते पाहू शकता. काही प्रॉब्लेम नाही. लक्षात घ्या. दुसरी गोष्ट याच्यामध्ये, याच कोर्समध्ये लक्षात घ्या, याच कोर्समध्ये तुम्हाला काय मिळून जाईल लक्षात घ्या. याच्यामध्ये काय मिळून जाईल ही गोष्ट सांगायची गोष्ट राहिलेली. याच्यामध्ये जे 1000 क्वेश्चन्स आहेत तुम्हाला मिळणार नाही. 1000 क्वेश्चन, याच्या 1000 क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला 4 ते 5 लेक्चर्स असे मिळतील जे ऑलरेडी तुम्हाला हे ऍप्लिकेशन लेवलचे क्वेश्चन कसे सोडवायचे हे लेक्चर तुम्हाला फ्रीमध्ये देतो. हे सांगायचा मुद्दा राहिलेला आहे त्या दिवशी. लक्षात घ्या की तुम्हाला फ्रीमध्ये देतो. हे 4 ते 5 लेक्चर कशाचे लक्षात घ्या. हे ऑलरेडी आपण म्हणू शकतो की कल, आवड, उपयोजन आणि व्यक्तिमत्व, लक्षात घ्या, समायोजन आणि व्यक्तिमत्व याचे आहेत. हे तुम्हाला फ्रीमध्ये तिथं दिसायला मिळते. कुठे, रेकॉर्डेडमध्ये मिळू शकतात. आणि लाईव्ह मध्ये मी तुम्हाला ज्यावेळेस लिंक केली त्यावेळेस तुम्ही करू शकता. लक्षात घ्या. ठीक आहे, ही गोष्ट समजून घ्या, इथे तुम्हाला मिळून जाईल. ओके, चला, सांगायचा मुद्दा एवढाच होता की कॅटेगरेशन ऑफ सिलेबस किती महत्त्वाचं. बऱ्याच जण शंका होती की सर हे टार्गेट कसं अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, हे मी फक्त तुम्हाला हे गाईडलाईन साठी दिलेलं आहे. लक्षात घ्या, त्यानुसार तुम्ही चेंजेस करू शकता. कसं चेंज करायचं मी सांगितलं. डे 1 आले, डे 2 बी संध्याकाळी येईल, त्या पद्धतीने तुम्ही चेंजेस करून त्याला अप्लाय करायचं. ठीक आहे, एवढंच तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं. सगळं काही समजलं असेल तर क्विक मध्ये मेसेज करा. चला, व्हेरी गुड. ठीक आहे, हेच तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं. बऱ्याच जणांना शंका होती की सर टेली टार्गेट कसं फॉलो करायचं, चॅप्टर वाईज जो कन्सेप्ट रिव्हिजन आहे ती कशी करायची, बऱ्याच जणांना शंका होत्या. ते सगळ्या शंका तुम्हाला या लेक्चर मधून कव्हर झालेल्या असतील. ठीक आहे, थांबू इथं, काळजी घ्या, भेटू आपण पुढच्या लेक्चर मध्ये. जय हिंद.